नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माझे जे काही विद्यार्थी बंधू भगिनी आहेत तर यांच्यासाठी आपण जे काही MTS म्हणजेच महाटेट सिरीज या नावानं आपलं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे, तर याच्यावरती आपण नेहमी विद्यार्थ्यासाठी काहीतरी प्रश्नपत्रिका, त्याचे सोल्युशन्स, नोट्स, ही बरीच माहिती सतत तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत असतो. बऱ्याच मुलांचा चांगला रिपोर्ट येतो, मुलं विचारणा करतात, त्याचा वापर करतात, त्यांची प्रगती होती आहे असं आम्हाला सांगतात की सर तुम्ही हे जे काही मटेरियल आमच्यासाठी देत आहे तर याचा आम्हाला खूप फायदा होतो. ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये क्लासेस बंद आहेत किंवा पुस्तकंसुद्धा काही वाचायचं म्हटलं तरी ते अवेलेबल होत नाही आहेत, पुस्तकाची दुकानं बंद आहेत, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की जिथं आम्ही घरामध्ये अडकून पडलो आहे. आणि मग तरी पण तुम्ही जे काही आम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करताय तर त्यामुळं निश्चितच आमचं जे काही अभ्यास आहे तो सातत्यानं सुरू आहे. आणि असं जे काही तुम्ही आमच्यापर्यंत कळवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि तुम्हाला जे काही एक क्वेश्चन पेपर म्हणजे साधारण पोलीस भरतीसाठी येणारी जी काही पोलीस भरती आहे किंवा सरळ सेवेसाठी सुद्धा हे जे प्रश्नपत्रिका किंवा जो हा अभ्यासक्रम आहे पोलीस भरती, सरळ सेवा याच्यासाठी, तर या विद्यार्थ्यासाठी आपण अधूनमधून सतत काही ना काही तुम्हाला पेपर देत असतो, अभ्यासक्रम तुमचा घेत असतो. तर तुम्हाला एक 100 मार्काचे एक टेस्ट ही आपल्या जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावरती त्याचं PDF उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मग त्या प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित आणि सखोल विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांच्याकडं ते PDF नाही आहे तर त्यांनी ते PDF तिथं डाउनलोड करायचं, म्हणजे तुमच्या टेलिग्राम चॅनलला ते प्रश्नपत्रिका असणार आहे, तुम्हाला हवी त्यावेळेला तुम्ही ती ओपन करू शकता. आणि त्याचं जे विश्लेषण देणार आहे ते विश्लेषण मात्र यूट्यूबला असणार आहे. आणि तिथंसुद्धा तुम्हाला ज्यावेळेला तुम्हाला त्याचं प्रश्न सोडवून दिला जातो त्यावेळेला तो प्रश्न जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतो. आणि त्यामुळं तुम्हाला तो प्रश्न त्याचं सोल्युशन अधिक चांगल्या रीतीनं तुम्हाला समजावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि परीक्षेच्या वेळेपर्यंत तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती ह्याची PDF राहणार आहे, म्हणजे तुम्ही कधीही नंतर परीक्षा आल्यानंतर जेव्हा तुम्ही तुम्हाला आणखी काही तयारी करायची आहे आणि प्रॅक्टिस करायचं आहे किंवा आणखी रिव्हिजन करायची आहे तर त्यावेळेलाही तुम्हाला तुमचं मटेरियल हे तुमच्या तिथं अवेलेबल असणार आहे. तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आता जो काही पेपर तुम्हाला दिला होता तर त्या पेपरचं आपण अंकगणित आणि बुद्धिमापन हा जो 50 मार्काचा पार्ट आहे किंवा भाग आहे तर त्याच्यातील आजच्या या सेशनमध्ये आपण अंकगणिताचे 25 प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. आता हे विश्लेषण देत असताना किंवा तुम्हाला उदाहरणं सोडवून देत असताना काही ठिकाणी शॉर्टकट वापरलेले आहेत, शॉर्टकट्स तुम्हाला सोडवून दिलेलं आहे, बेसिक सांगितलेलं नाही आहे. परंतु आपल्या जे काही बॅचेस सुरू आहेत किंवा जे काही त्या घटकाचं टीचिंग केलं जातं, तुम्हाला तो घटक शिकवला जातो त्यावेळेला मात्र त्याचं बेसिक तुम्हाला सांगितलं जातं. वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं तुम्हाला सोडवून दिली जातात. आणि मग तुम्हाला ह्याचं सोल्युशन देत असताना तुम्हाला हे सगळं बेसिक माहीत आहे असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे किरकोळ जे काही आकडेमोड आहे, गुणाकार, भागाकार वगैरे जे आहे हे तुम्हाला करून न दाखवता जास्तीत जास्त पटकन पेपर कसा सोडवता येईल या अनुषंगानं याचं विश्लेषण घेतलेलं आहे. तर पाहूयात आपण तो प्रश्न जो पहिला होता अंकगणिताचा हा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिला होता की जर 37 56 गुणिले 25, म्हणजे प्रश्न असा होता 37 56 गुणिले 25 बरोबर 93,900 हे उत्तर त्यांनी दिलेलंच आहे. तर आपल्याला विचारलं आहे तर प्रश्न विचारला 3.756 गुणिले 25 बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. काहीच नाही, आपल्याला ह्या दोघांचा ही संख्या इथं आहे, फक्त दशांशचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दशांशचिन्हाचा गुणाकार करता येतो का हे पाहण्यासाठी हे उदाहरण आहे. ठीक आहे, मग आता ह्याचं उत्तर इथं आहेच, म्हणजे ह्याचंही उत्तर तेच असणार आहे, म्हणजे ते उत्तर असणार आहे 93,900. पण इथं मात्र पॉईंट आहे. मग पॉईंट कसा देतो आपण, दशांशचिन्ह आपण कसं देतो तर आपण मोजतो 1 2 3 घरावर आहे, म्हणजे 1 2 आणि 3 घरावर आहे, म्हणजे तुमचं पॉईंट इथं येईल, म्हणजे हे तुमचं उत्तर असेल 93.900. आणि हा होता पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न आहे आकडेमोडीचा प्रश्न आहे. तो अपूर्णांक हा जो घटक आहे त्याच्याशी रिलेटेड आहे हा प्रश्न. म्हणजे 6 मोठ्या कंसात 4/5 वजा 1/4 कंस पूर्ण बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न दिला होता. तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. काही नाही, आपल्याला फक्त हा कंस पहिला सोडवायचा असतो. कंसाची आपण
वजाबाकी दिलेली आहे, वजाबाकी आपण करून घेऊया. आपल्याला माहीत आहे वजाबाकी करत असताना बेरीज असेल वजाबाकी असेल तर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना आपण तिरकस गुणाकार करतो दोघांच्या बाबतीत किंवा छेद समान करतो. तुम्ही काही करा, मी इथं तिरकस गुणाकार करतो म्हणजे 6 ने इकडे गुणले 4 चौक 16 वजा 5 एके 5 आणि छेदस्थानी 4 पंचे 20. आता इथं 16तून 5 गेले, 16तून 5 गेले 11 भागिले हे 20 आहे आणि त्याला गुणिले हे 6 आहे. असा भाग लागेल. आपण भाग लावून सोपं करूया. भाग लावून सोपं करतो मी. भाग लावतो बघा. बेनी बे त्रिक 6 बेन 10 20 वर झालं 11 गुणिले 3 म्हणजे 33 भागिले 10 आणि 10 भागतो म्हणजे एक घरावरती फक्त दशांशचिन्ह पडतं म्हणजे याचं फायनल उत्तर आहे 3.3. हा होता पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न काय पहा. प्रश्न मी लिहितो बोर्डवरती. हाही अपूर्णांकामधलाच प्रश्न आहे. सरळ रूप देणे हा जो प्रकार आहे त्याच्यातला प्रश्न आहे हा. 305.5 भागिले 25 गुणिले 3.4 अधिक 12.5 बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न आहे. आता इथं आपल्याला ही आकडेमोड करावीच लागेल. बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. आता इथं भागिले चिन्ह आहे म्हणजे हे 25 आहे, याला भागिले आहे. हां, मग आता मी हे लिहिताना असं लिहितो की 35.5 हे 25 भागिले केलं, भागिले चिन्ह काढलं, खाली लिहिलं, गुणिले 3.4 अधिक 12.5. आपल्याला माहीत आहे की एकाच आकडेमोडमध्ये जर का बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा जास्त क्रिया आल्या, 4 क्रिया आल्या किंवा 3 आल्या तर सगळ्यात पहिला मान हा भागाकाराचा असतो. आपण भागाकार करणार, त्यानंतर गुणाकाराचा मान असतो, नंतर बेरीज वजाबाकी शेवट असते. मग आता आपण इथं भाग लावूया. आता 25ने ह्याला भाग लावायचा म्हणजे तुम्ही 5चा पाडा म्हणून भाग लावू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही 25ने सुद्धा भाग आपण लावू शकतो. आता मी 25ने डायरेक्ट भाग लावतो बघा. 25 एके 25 तर 25 एके 25 30मधून 25 गेले, 5 राहिले, 55 झाले. 25 दुणे 50 पुन्हा 5 राहिले, पॉईंट दिला आणि पुन्हा 5 5 राहिले, पुन्हा 55 झाले आणि पुन्हा 25 दुणे 50 पुन्हा 5 राहिले आणि पुन्हा 25 दुणे 50. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार आहे. आता हा गुणाकार करताना आता एक लक्षात घ्या, म्हणजे आजपर्यंत जे काही मी स्पर्धा परीक्षेला शिकवत आलो किंवा जे शिकवलं किंवा जे विद्यार्थी घडवले गेले तर याच्यातून विद्यार्थी काय चुका करतात आणि नेमकं कुठे चुकतात, म्हणजे भरपूर अभ्यास केलेला असतो तरी पण स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न महत्त्वाचा असतो बाळांनो. आणि मग कुठेतरी चूक अशा ठिकाणी होती की तिथं ती चूक अपेक्षित नसती आणि तशी चूक झालेली असते आणि त्यामुळे त्याचा परिणाम उत्तरावरती होतो. उत्तरावर परिणाम म्हणजे मार्कावर परिणाम आणि मार्कावर परिणाम म्हणजेच आपल्या करिअरवर परिणाम, म्हणजेच आपल्या भवितव्यावर परिणाम. इतकं हे भयानक आहे. म्हणजे एक मार्क्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं अशा वेळेला जेव्हा तुम्ही भागाकार करत असता त्यावेळेला जर तुम्हाला खात्री नसेल की तुम्ही साशंक असाल तर तुम्ही ज्यानं भागले त्यानं गुणून पुन्हा तेच येते का हे तुम्ही चेक करायचं असतं. आणि तर तुम्हाला मग त्याचा, कारण का जेव्हा आपण दशांशापूर्णांकाचा जेव्हा भागाकार करतो त्यावेळेला कदाचित पॉईंट चुकण्याची किंवा हातच्या चुकण्याची शक्यता असते बा, हे लक्षात घ्या. त्यासाठी मग आता जर मी ह्याला 25ने भागलं तर हे आलं, मग याला 25ने जर मी गुणलं भागाकाराला तर माझं हे उत्तर यायला पाहिजे. तर आता बघा बरं येते का, तर 25 दुणे 50, 50 असे 0 म्हणजे काहीतरी मिस्टेक झाली. म्हणजे मुद्दाम मी तुम्हाला असा भाग लावून दाखवला. त्याचं कारण असं आहे की इथं मुलं चुकतात. हां, म्हणजे याच्या पाठीमागं मी ज्या काही टेस्ट दिल्या होत्या त्याच्यामध्ये काही असे प्रश्न मी घातले होते तर तिथं मुलांनी तीच चूक केली आणि त्यामुळं या विश्लेषणामध्ये मी ती कव्हर करण्याचा, म्हणजे जिथं तुम्ही चुकताय एक्झॅक्टली तुमची चूक कुठं होती आणि ती नकळत होती आणि परंतु त्याचं उत्तर चुकतं आणि त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा उदाहरणामध्ये 100% काहीतरी मिस्टेक होण्याची शक्यता असते जर आपण काळजी नाही घेतली तर. आलं लक्षात. मग आता पहा हे कॅल्क्युलेशन्स कशी करायची. तर इथं हा 30 काय आहे 305.5 305.5 आणि भागिले 25 आहे. तर तुम्ही काय करा, पॉईंट सरळ हाकलून लावा, म्हणजे पॉईंट कॅन्सल करा. मग पॉईंट कॅन्सल करायला याला कितीने गुणावं लागेल, तर एक घरावरती पॉईंट आहे 10ने गुणावं लागेल. मग 10ने वरती गुणताय मग खाली पण तुम्हाला 10ने गुणावं लागेल. मग गुणूया, म्हणजे पॉईंट गेला म्हणजे 305
आणि हे 5 तसंच आणि खाली येणार 250. आणि मग आता आपल्याला भाग लावणं सोपं आहे. आता बघा कसं होते. आता मी लावतो गुणिले 3.4 अधिक 12.5. पुढचं मी तसंच ठेवलं. आता मी डायरेक्ट 25 भाग लावते. 25 एके 25 इथं लावला. 25 एके 25 राहिले 5 55 झाले. 25 दुने 50 परत राहिले 5 55 झाले. परत 25 दुने 50 आता 5 राहिले. आता भाग लागत नाही मग आपण पॉईंट दिला. पॉईंट दिल्यानंतर 5चे 50 झाले. 25 दुने 50 आणि मग आता आपण याला जर आपण 10 भागत होतो म्हणजे शून्यानं म्हणजे इथं आता खाली 10 राहिले ना. मग 10 भागताना आणखी एक घर पॉईंट इकडं सरकणार आहे म्हणजे तुम्हाला मिळणार आहे 12.22. सो मी मगाशी भाग लावून दाखवला होता. आणि मग आता याला गुणिले आहे ते 3.4 आहे आणि अधिक 12.5 आहे. ही सविस्तर मी उदाहरण घेतो. लक्षात घ्या. तुम्हाला एकही तुमचा मार्क्स जाता कामा नये असं मला वाटतं आणि म्हणून मी तेवढ्या तयारीनं म्हणजे आमची जी काही टीम आहे सगळेजणच आम्ही खूप मेहनत घेत असतो. ज्या काही आमच्या ऑफलाईन बॅचेस आहेत, ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत, तर इथं आम्ही खूप म्हणजे मुलांसाठी अजिबात त्याचा कुठेही मार्क्स जाता कामा नये इतकेही त्याची तयारी करून घेण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. तर आता पहा आपण करूया हा गुणाकार. तर हा गुणाकार मी बाजूला घेऊन करतोय. तुम्हीही अशाच पद्धतीनं गुणाकार करायचा कारण आपल्याला 34चा पाढा येत नसतो. गुणाकार केल्यानंतर मग आपण काय करायचं मग पॉईंटचा विचार करायचा. मग आता मी गुणाकार मांडतो. इथं पहा तो गुणाकार आहे 12.22 गुणिले 3.4. आता इथं पॉईंट नाही असं समजून आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग गुणाकार आपण करूया. पहिल्यांदा आपण 4 ने गुणलं. 4 दुने 8 परत 4 दुने 8 परत 4 दुने 8 आणि 4 एके 4. परत आपण 3 न गुणतोय. 3 दुने 6 3 दुने 6 3 दुने 6 आणि 3 एके 3. जर बेरीज केली 8 8 8 आणि 6 14. हा 4 आले 1 6 1 7 8 आणि 7 1505. हा 4 आले 1 6 1 7 7 आणि 4 1101. हा 4 आले 1 3 आणि 1 4. पॉईंटचा विचार केला आपण 1 2 3 घरावर पॉईंट आहे 1 2 3 म्हणजे हे तुमचं उत्तर आहे याचं. आता त्याचं ते आलं त्याच्यामध्ये अजून आपल्याला 12.5 मिळवायचं आहे म्हणजेच 41.548 अधिक 12.5. आता इथंच मी बेरीज करतो. हे 12.5 आहे तर मांडतो 12.5 आणि मग ही बेरीज केली 808 404 5 10 0 4 आले 1 2 1 3 1 4 आणि 4 1 5 म्हणजे तुमचं उत्तर आहे 54.048. 54.048. मग बघा हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय आहे पर्याय नंबर 3 आहे. तो 54.04 असं दिलेलं आहे. म्हणजे पुढची ही 3 अंकी संख्या दिलेली आहे पण करेक्ट उत्तर त्याचं हे येतं म्हणजे 54.04 हे त्याचं उत्तर आहे आणि तो आहे पर्याय नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. वर्गमुळात 52 गुणिले 27 वर्गमुळात 52 गुणिले 27 त्यानंतर भागिले 6 अधिक 26 वजा 4 बरोबर प्रश्नचिन्ह. आता असा प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं असतं तर अगोदर आपण करतो भागाकार. तर भागाकार आहे तर आपल्याला भागाकार करावा लागेल म्हणजेच 52 हे सगळं वर्गमुळातच आहे. लक्षात घ्या. मी प्रत्येक पायरी मांडतोय पटकन उदाहरण सुटतंय परंतु पण तुम्हाला या पायऱ्या समजल्या पाहिजेत. काही मुलांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे काही मुलांचा सुरू आहे काही मुलं नवीन आहेत आणि या सगळ्यांना न्याय मिळावा या उद्देशानं मी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे विस्तृतपणे देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता आपण करूया 52 गुणिले 27 भागिले 6 अधिक हे 26 वजा 4 आहे ते तसंच ठेवतो इकडं मी 26 वजा 4 किंवा तिथं तुम्ही लागलीच 22 लिहू शकता. आता भाग लावतो. 3 ने भाग लावते पहा. 3 ने भाग लावला 3 दुणे 6 3 9 27 परत ह्या 2 ने भाग लावला बे एके बेहा बे दुणे 4 राहिले 1 बे दुणे 4 राहिले 1 12 झाले बेसक 12 म्हणजे इथं तुम्हाला मिळेल 26 गुणिले 9 इथं तुम्हाला मिळेल अधिक 26 मधनं 4 गेले म्हणजे राहिले 22. आता आपल्याला हा गुणाकार करावा लागेल. हा गुणाकार मी करतोय 9 सक 54 हा 4 आले 5 9 दुने 18 18 आणि 5 23 त्याच्यामध्ये हे 22 बेरीज केली
वर्गमुळातली वर्गमुळातच ती बेरीज आहे. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5 आणि 2, म्हणजे वर्गमुळात 256 उत्तर आलं. आणि आपल्याला माहीत आहे की 256 हा कोणाचा वर्ग आहे, तर हा आहे 16चा वर्ग. म्हणजे याचं उत्तर आहे 16. याचं उत्तर आहे 16 आणि तो आहे पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्यावा आपल्याला किमान 30पर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ असायला हवेत. त्याचबरोबर किमान 10पर्यंतचे तरी घन तुम्हाला पाठ असायला पाहिजे. 20पर्यंतचे केल्या तर उत्तमच आहे, परंतु घनमूळ काढण्यासाठी 10पर्यंतचे तरी घन असावेच लागतात. त्यामुळं ह्याचं मी उत्तर काढलं 16. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा, 105 आणि 60 यांचा लसावी आणि मसावी किती. लसामसावी काढायचा, पटकन काढूया. आता हे उदाहरण थोडं फास्ट घेऊ कारण लसामसावी सोपं उदाहरण आहे. तर काय आहे पाहता, उदाहरण आपल्याला लसावी आणि मसावी जर काढायचा असेल तर आपण काय करतो, अवयव पाडतो. अवयव पाडूया, अवयव पद्धतीनं जाऊया. तर 105 आणि 60 दोघांना भाग लावणारी संख्या आता बघूया. आता आपण कशाने भाग लावतो, मी डायरेक्ट विचार करतो 15चा करतो. 15ने भाग लावला, 15 7 5 दर्शे, 15 आणि 4 60. म्हणजे हा 15 हा कॉमन घटक आहे, दोघांना भाग लागला 15ने. आता हा मसावी असेल, लसावी काढताना फक्त काय करतो आपण, ह्या सगळ्यांचा गुणाकार करतो. ठीक आहे, बरोबर. म्हणजे सगळ्यांचा म्हणजे हे सगळे अवयव. आता पुढचं मी अवयव घेतच नाही ना, कारण इथं 7 भाग लावला तर 7 1 7 4 तसंच येईल. आणि परत एकदा मी 4 भाग लावेन, झालं. म्हणजे आता ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. आणि मसावी म्हणजे काय असणार आहे, तर याचा मसावी असणार आहे सामायिक अवयव. म्हणजे सामायिक अवयव 15 दोघांना भाग गेला म्हणजे नक्कीच आहे की मसावी 15 आहे. म्हणजे मसावी बरोबर 15 आणि लसावी बरोबर जो येणार आहे तो ह्या सगळ्यांचा गुणाकार येणार. तर ह्या सगळ्यांचा गुणाकार करू आपण. 15 × 7 × 4, 15 7 5 दर्शे आणि 105 × 4. आता आपल्याला 105 × 4 काय गुणाकार करायची गरज नाही, कारण 100 आणि 5 म्हणजे 4 आपण गुणायचं आहे. म्हणजे 100 × 4 केलं 400 झालं आणि वरचं 5 × 20 म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 420. म्हणजे हा असेल तुमचा लसावी आणि मसावी असेल 15. आणि मग याचं उत्तर असेल पर्याय नंबर 4. आता पुढचा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाकडे आवर्जून पाहावा. असे प्रश्न का देतात आणि ते कसे सोडवायचे. आणि तुम्हाला वाटेल की असा प्रश्न दिलाय म्हणजे आम्हाला गुणाकाराला वेळ लागणार, पण एवढा वेळ आमच्याकडे कुठं आहे. तर प्रश्न काय दिला आहे, 332 × 441. आता याचं उत्तर आपल्याला हवं आहे. जर मी ह्या गुणाकार करत बसलो तर मला खूप वेळ लागणार आहे. मग याचा विचार ज्याने प्रश्न तयार केलेत, म्हणजे जे काही आपले पेपर सेटर आहेत, म्हणजे ज्या काही भरती प्रक्रिया किंवा जे काही परीक्षा प्रक्रिया राबवली जाते, जिथे प्रश्न तयार करणारी जी तज्ज्ञ मंडळी आहेत, तर त्यांनी हाही विचार केलेला आहे की बाबा हा विद्यार्थी एवढ्या वेळेमध्ये त्याला जर एवढा पेपर कव्हर करायचा आहे तर तो असे काही प्रश्न त्याला सोडवता येतील का. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला लॉजिकचा वापर करायचा असतो. अशा प्रश्नामध्ये इथं गुणाकार करत बसायचं नाही, कारण तो करू नये हीच त्यांची इच्छा असते. त्यासाठी तुम्हाला पर्याय बघावे लागतात. आता पहा, मी असे प्रश्न लॉजिकली कसे सोडवायचे पहा. आता बघा, याचे मी पर्याय तुमच्या म्हणजे तुमच्या हातात पर्याय आहेत, मी पर्याय वाचतोय. तर तुमच्याकडे त्याचं PDF आहे, प्रश्न तुम्हाला दिसतो आहे. जी मुलं यूट्यूबवर पाहत आहेत त्यांनाही प्रश्न स्क्रीनवर दिसतो आहे. त्यामुळे मी पर्याय लिहित नाही आहे, पर्याय मी फक्त वाचणार आहे. लक्षात घ्या बघा. आता बघा काय करतोय मी, तर याचा गुणाकार करत असताना एकक स्थानचा जो अंक येणार आहे, एकक स्थानचा म्हणतोय मी, तर तो 2 × 1 म्हणजे एकक स्थानी जो शेवट येणार ते 2 असणार आहे. एकक स्थानी पाठीमागं उत्तर काय पण असू दे, पण एकक स्थानी मात्र काय असणार आहे, 2 हा अंक असणार आहे. मग आता पर्यायाचा विचार केला तर एकक स्थानी 2 असणारे पर्याय किती आहेत. एकक स्थानी 2 असणारे 2 पर्याय आहेत. म्हणजे 2 पर्याय पहिल्या बैठकीला आउट झाले. लक्षात येते. आता पहिल्या बैठकीला 2 पर्याय आउट झाले, ते राहिलेले 2 पर्याय आहेत, पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 4. याच्यामध्ये स्पर्धा आहे. मग आता कशी स्पर्धा आहे, तर बघा हे 332 होतं, ह्याचं लमसम म्हणजे जवळपासची संख्या मी 300 धरली, याच्या जवळची संख्या मी 400 धरली. आता या दोघांचा गुणाकार केला तर 3 चौक 12, 12 वरती ह्या 4 शून्या पडल्या, म्हणजे 1,20,000 ही संख्या आहे. मग आता जो गुणाकार, आता ह्या दोघांचा गुणाकार आहे, तो ह्यांचा नव्हे, ह्यांचा वेगळा असणार आहे. पण मला पूर्ण गुणाकार करायचा नाही आहे, मला त्याचं उत्तर फक्त पाहिजे कुठला तरी, मला पर्याय योग्य पर्याय निवडायचा आहे मला. मग आता जर मी पर्यायाकडे पाहिले, ते 2च पर्याय स्पर्धेला राहिलेत. कुठले राहिलेत बघा, ते तेवढे लिहितो मी. स्पर्धेत राहिलेले पर्याय 2 तर बादच झाले समजलं तुम्हाला. पहिला पर्याय होता 14, त्यानंतर 64 आणि 12 हा पहिला पर्याय होता. आणि चौथा पर्याय जो होता, चौथा ह्याच्यामध्ये होता तो 10 आणि 65 12. बघा आता हे 2 स्पर्धेला राहील का, ह्याच्या शेवटी प्रत्येकाच्या 2 आहे. पण मला कळते की बाबा ह्या 300 आणि 400चाच गुणाकार जर
एवढा येतोय, म्हणजे ही संख्या ह्याच्यापेक्षा मोठी संख्या उत्तर असणार आहे, पण हा पर्याय आहे तो एवढा आहे म्हणजे 1 लाख आहे. हां, म्हणजे आपल्याला काय होणार आहे, हे तुम्हाला काय होणार आहे, ही संख्या लहान असणार आहे, म्हणजे ही जी आहे ना हे उत्तर असू शकणार नाही आहे ना, ते ह्याच्यापेक्षा मोठा गुणाकार असणार आहे आणि म्हणून हा पर्याय मी निवडला. म्हणजे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी वेळ गेला, पण हे सगळं नजरेनं तुम्ही करायचं असतं. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पाहता, पुढचा प्रश्न आपण करूया. तर प्रवीणला, म्हणजे आता त्यांनी प्रश्न दिला आहे तो सरासरीचा प्रश्न आहे. प्रवीणला इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयामध्ये 74, 84, 68, 92, 57 गुण मिळाले. तर त्याला मिळालेल्या गुणांची सरासरी किती आपल्याला माहिती आहे. सरासरी कशी काढायची, सगळ्यांची बेरीज भागिले जेवढी आहेत तेवढी, म्हणजेच एकूण जे काय संख्या असतील त्या, म्हणजे किती आहेत बाबा हे विषय. आता इथं तर आपली बेरीज असणार आहे 74 मांडतो बघा, मी आता उभं मांडतो. 74, 84, त्यानंतर 68, 92 आणि 57. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे ह्याची जी काय बेरीज असेल त्याला आपण 5 ने भागलं की त्याची सरासरी मिळणार आहे. त्यामुळे सूत्रबित्र काय लिहित नाही, सगळ्यांची बेरीज करून टाकतो. करतो बघा. 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25, असे 5 4 आणि 2 5 आणि 2 7, 9 7 16, 16 आणि 6 22, 22 आणि 8 30, 30 आणि 7 37, म्हणजे 375 भागिले एकूण 5 विषय आहेत म्हणून भागिले 5 मी करणार आहे. आणि मग 5 ने भाग लावतो मी. 5 1 5, 5 7 35, राहिले 2 25 झाले, 5 5 25, म्हणजे माझं उत्तर आहे 75. म्हणजे सरासरी असेल 75. तो होता पर्याय नंबर 4. आता पुढचा प्रश्न काय पहा. एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एकूण संख्या 4220 आहे. जर महाविद्यालयात मुलींची संख्या ही 2420 असेल तर महाविद्यालयातील मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर किती. आता एकूण दिलेले आहेत आणि आपल्याला आता हे मुले आणि मुलींचं गुणोत्तर काढायचं आपल्याला संख्येचं, नाही का. मग आता एकूण संख्या दिलेली आहे 4220, पटकन करूया आपण. 4220 याच्यामधून मुलींची संख्या दिलेली आहे, म्हणजे मुलींची संख्या जर ही वजा केली, मुलींची संख्या दिली होती 2420, मग 2420 हे वजा केल्या मुली, म्हणजे जे उत्तर मिळेल ती मुलं असतील. हां, म्हणजेच तुम्हाला मिळेल ह्या 2 ला 2 गेले 0, 2 मधून 4 जात नाही, 12 तून 4 गेले 8, हाच्या परत केला 2 आणि 1 3, म्हणजे 1800. म्हणजे 1800 आहेत ना, हे आहेत मुले, ही मुले आहेत, मुले, आणि ह्या मुली आहेत. आणि तुम्हाला विचारले त्यांचं गुणोत्तर. आता गुणोत्तर विचारताना क्रम कसा आहे तो महत्त्वाचा. क्रम काय विचारला आहे, मुले व मुली. मुले व मुली, मुले म्हणजे पहिली मुले म्हणजे 1800 आणि भागिले मुली, मुली आहेत 2420. ह्या 0ला 0 घालवली, भाग लावूया. बेणी भाग लागतो, 92 18 वरची 0, इथं बेण भाग लागला, बे के बे हा, 2 2 4 बे के बे, म्हणजे माझं उत्तर आहे 90 आस 121. हा कुठला पर्याय पहा, हा पर्याय नंबर 2 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पाहता. हा भागीदारी हा जो काही प्रकार आहे तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला मी करून दाखवतो. पहा हा प्रश्न कसा करायचा. श्याम, राम आणि लक्ष्मण. श्याम, राम आणि लक्ष्मण आहे. श्याम, राम आणि लक्ष्मण यांनी 1 कुरण भाड्याने घेतले. श्यामने 18 शेळ्या 6 महिन्यासाठी. आपल्याला माहिती आहे नफ्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर असं सूत्र आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, ते शेळ्या चारवल्यात, काही नाही अडचण आपल्याला, फक्त आहे तसं लिहून घ्यायचं. श्यामने किती शेळ्या, तर 18 शेळ्या. किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. रामाने 24 शेळ्या 9 महिन्यासाठी, 24 शेळ्या 9 महिन्यासाठी. आणि लक्ष्मणानं काय केलं आहे तर 36 शेळ्या 3 महिन्यासाठी, 36 शेळ्या 3 महिन्यासाठी झालं. अशा पद्धतीनं चारल्या, म्हणजे शेळ्या चारल्या. आणि कुरणाचे भाडे 552 रुपये आहे. कुरणाचे भाडे जे आहे 552 रुपये. आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा फटाफट. काय करायचं आपल्याला माहिती आहे की ह्यांचं आपल्याला गुणोत्तर काढावं, एक पट काढावी लागेल. हां, मग आता सोपं करूया, भाग लावून सोपं करायचं. मी भाग लावतोय पहा. आता तुम्ही कसाही भाग लावू शकता. मी 6 ने भाग लावतोय. 6 1 6, 6 चोक 24 आणि 6 6 36. तिघांना भाग गेला पाहिजे तर त्याचं सोपं रूप होणार आहे बाळांनो. आता आणखी कशाने भाग लावतोय मी, आता मी भाग लावतो
भागला तो 3नी, 3 सक 18, 3 त्रिक 9 आणि त्याबदली 3 एके 3 ते गेलं. आता आणखी मी भाग लावतो 3 पहा 3 दुणे 6, 3 गेले आणि 3 दुणे 6. आणखी भाग लावतो मी, आणखी भाग लावतो 2नी, बे एके बे हा, बे दुणे 4 आणि बे एके बे हा. चला आता मला त्याचा रेशो मिळाला 1:2:1. काय मिळालं 1:2:1. म्हणजे आता हे जे कुरण त्यांनी भाड्याने घेतलं त्याचा आपल्याला मिळाला, त्याचं समानपट आपल्याला मिळाली. म्हणजे 552 भागिले 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 4 आपण भागणार. याच्यामध्ये तुम्हाला ज्याचं काढायचं आहे, ज्याचा हिस्सा काढायचा आहे, ज्याची रक्कम शोधायची आहे, तर आपल्याला प्रश्नात कोणाची विचारली आहे, श्यामची विचारली आहे. तर ती श्यामची जी काय असेल त्यानंच त्याला गुणायचं. म्हणजे श्यामचं 1 आहे म्हणजे ह्याला 1नं गुणलं काय नाही गुणलं काय सारखंच आहे. आपण भाग लावूया 4 एके 4, 4 एके 4 राहिले 1 15 झाले, 4 त्रिकोण 12 राहिले 3 32 झाले आणि 4 8 32 म्हणजे 138 रुपये हे श्यामनं भरलेले आहेत किंवा श्यामचा हिस्सा तेवढा आहे. त्याचं उत्तर जे आहे तो पर्याय क्रमांक कुठला पहा, तो पर्याय क्रमांक 3 आहे. आता पहा पुढचा प्रश्न कसा करायचा आहे. प्रश्न वाचतो मी. एका बँकेसोबत झालेल्या करारानुसार एका व्यापाऱ्याला कर्ज घेतलेली रक्कम काही समान किस्तीमध्ये बिनव्याजी भरायची होती. 18 किस्ती भरल्यानंतर त्याचे पहिले 60% कर्ज त्याने भरले होते. तर करारानुसार किती किस्ती भरायच्या होत्या, म्हणजे हप्ते. किस्ती म्हणजे हप्ते. आता पाहूया आपण पटकन उदाहरण असलं सोडवता येईल आपल्याला, म्हणजे सोडवायचं आहे. ह्याचा शॉर्टकट काय पहा, झटकन सोडवायला लॉजिकली. कारण ज्यावेळेला त्यानं 18 किस्ती भरल्या तर त्याची 60% रक्कम पूर्ण झाली. म्हणजे 18 किस्ती भरल्या तर 60% रक्कम पूर्ण, म्हणजे 100तले 60 रुपये त्याला त्याचे फेडले गेले. मग आता आपल्याला प्रश्न विचारला आहे तर त्याचे पूर्ण किती त्याला बांधून दिले होते, मग किती रुपये फेडायचे होते. 100% रक्कम फेडायला पाहिजे ना. म्हणजे जर 100 रुपये फेडायचे असतील तर त्याला किती किस्ती लागतील, लॉजिकली बसवलं. म्हणजे 18 किस्ती जर भरल्या म्हणजे 18 हप्ते भरले तर त्याची 60% रक्कम पूर्ण होती. त्याची काही व्याजानं रक्कम काढली असेल त्याची. मग आता जर 100% रक्कम फेडायची असेल तर किती हप्ते, म्हणून 100 झाला. तिरकस गुणाकार करा म्हणजे तुम्हाला मिळेल 100 गुणिले 60 बरोबर 100 गुणिले 1800, 100 गुणिले 18 झाला. आता फक्त 60 तिकडे जाऊ दे म्हणजे भागिले होईल. मी तुम्हाला 100 बरोबर 100 गुणिले 18 भागिले 60. भाग लावा, 0 गेली, 6 एके 6, 6 त्रिक 18 आणि 10 त्रिक 30 म्हणजे एकूण 30 हप्ते किंवा 30 किस्ती त्याला ठरलेल्या असतील. करारानुसार 30 किस्ती ठरलेल्या असतील. हा पर्याय आहे पर्याय नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण करूया. प्रश्न काय पाहता, प्रश्न तुम्हाला दिसतोय, मीही प्रश्न वाचतोय, तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने मी समजावून देण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, मुलाच्या आणि मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजे इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. पूर्णविराम आहे. पुढचा प्रश्न वाचला. आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या 12 पट होते. जर वडिलांचे आजचे वय 48 असेल तर आजीचे वय काय, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, मग त्या दिलेल्या माहितीप्रमाणे कोण कोण आहे, मुलगा, मुलाचे वडील, म्हणजे पाहता हा मुलगा, त्याचे वडील, नंतर आजी आणि आजोबा, एवढी पात्र आहेत. आणि आजोबा, तर ह्या प्रत्येकाचं कोणाशी तरी काहीतरी रिलेशन आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. जसं प्रश्नामध्ये दिलेली आहे माहिती तशा पद्धतीनं आपण करत जाऊयात. आता मला सांगा, त्यांनी सांगितलं आहे, प्रश्नामध्ये सांगितलं की वडिलांचं, बघा जर वडिलांचे आजचे वय 48 वर्ष होते, वडिलांचे आजचे वय 48 वर्ष आहे. मग आता जर वडिलांचे वय 48 असेल तर मुलाचे वय जर मी 1 पकडलं तर आजीचं जे वय असेल ते असेल 1 + 48. कारण मुलगा आणि वडील यांची जेवढे वयांची बेरीज असेल तेवढं आजीचं वय आहे असं त्यांनी सांगितलं, प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मी काहीच केलेलं नाही आहे, प्रश्नामध्ये फक्त दिलेली माहितीचा विचार केला आहे. कारण वडिलांचं वय 48 दिलं होतं, मुलाचं वय 1 असं मी गृहीत धरलं. मग या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजेच आजीचं वय. आणि पुढं प्रश्नात आपल्याला सांगितलं आहे की आजी जी आहे ना ती आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. मग आता आजी जर आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे तर याचा अर्थ झाला आजोबा आजीपेक्षा 7 वर्षांनी मोठे आहेत. आणि म्हणून आजोबांचं वय असणार आहे 1 + 48 + 7. हे 7 कुठून आलं, कारण हे आजीपेक्षा मोठे आहेत ना 7 वर्षांनी. म्हणून ह्यांचं आपल्याला मिळेल 1 +
48 आणि 7 55. म्हणजे हे आजोबांचं वय आहे आजचं, हे आजीचं आहे, वडिलांचं आहे, मुलाचं आहे, म्हणजे ते आजोबांच्या नातवाचं आहे. म्हणजे हे आजी आजोबा, त्यांचा मुलगा हा आणि ह्याचा मुलगा हा. ठीक आहे, त्याच्याशी आपल्याला काही देणे घेणे. आपल्याला काय सांगितलं आहे, तर त्यांनी असं सांगितलं आहे प्रश्नामध्ये, काय सांगितलं आहे पाहता. पण 15 वर्षापूर्वी आजोबांचे वय, 15 वर्षापूर्वी, आता आपल्याला माहिती आहे 15 वर्षापूर्वी आजोबांचं वय, 15 वर्षापूर्वी आजोबांचं वय किती असेल, तर आजोबांचं वय असेल x अधिक 55 वजा 15. मी लागलीच लिहिले, लक्षात घ्या, जास्त वेळ घालवलेला नाही आहे. 15 वर्षापूर्वी आजोबांचं वय हे त्यांच्या नातवाच्या वयाच्या, म्हणजे नातवाचं वय काय आहे 15 वर्षापूर्वी काय असणार आहे, x वजा 15 असणार आहे. आणि नातवाच्या वयाच्या किती पट होतं, 12 पट होतं. 12 पट होतं म्हणजेच काय होतं, म्हणजेच नातवाच्या वयाला 12ने गुणलं की आजोबांचं वय येणार होतं, म्हणजेच 12 पट दिलेलं आहे. म्हणजे समीकरण बॅलन्स करण्यासाठी 12 दिलेलं आहे आणि म्हणून मी 12नं याला गुणलं, म्हणजे नातवाच्या वयाला 12ने गुणलं की जे उत्तर मिळेल तेच वय आजोबांचं असेल. आता फक्त आपल्याला समीकरण सोडवायचं आहे, मी सोडवतो. हे x तसंच, हे 55 तसंच, वजा आता 55 आणि 15, 55 वजा 15 केल्यानंतर किती येते पहा, लागलीच मांडूया. 55 म्हणजेच 40 बरोबर. 12ने आतमध्ये गुणतोय, 12 गुणिले x म्हणजे 12x आणि वजा 15 बारे म्हणजे 12 गुणिले 15, 15 बारे 800 म्हणजे 180. आता काय होईल, तर हे 180 इकडे येऊन अधिक होईल आणि हे तिकडे जाऊन वजा होईल, म्हणजे 180 इकडं आलं, 40 अधिक 180 बरोबर 12x. हे x तिकडे गेले वजा झाले हां, आणि मग हे 12x वजा x म्हणजे 11x आणि हे 40 अधिक 180 हां म्हणजेच काय होते पहा 220. आणि मग तुम्हाला मिळेल x बरोबर 220 भागिले 11 म्हणजेच 11 दुनी 22 20, म्हणजे xची किंमत आली 20. आता मला विचारलं आहे काय, त्याचं मला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे मला x हे कोण होतं, मुलाचं वय होतं. म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे हां, असा त्याचा अर्थ आहे. आणि आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर प्रश्न विचारला आहे आजीचं वय काय. मग आता आजीचं वय, आता xची किंमत माहिती आहे आपल्याला 20 आहे, म्हणजेच आजी असणार आहे 20 अधिक 48 बरोबर 68, म्हणजे 68 वर्षाची आजी असली पाहिजे. मुलाचं वय विचारलं असतं तर उत्तर 20 होतं. वडिलांचं काही वय दिलेलंच आहे. आजोबांचं विचारलं असतं तरी आपल्याला करता आलं असतं, कारण इथं आपण xची किंमत काढली म्हणजे आपल्याला हवं ते उत्तर करता येते. परंतु या प्रश्नामध्ये आजीचं वय विचारले आणि मग हा आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न. पाहता पुढचा प्रश्न मी तुम्हाला करून दाखवतो. हा लॉजिकली प्रश्न करता येईल आणि त्याचबरोबर आपल्या जी काही गणिती पद्धत आहे त्याही पद्धतीने करता येईल. पण असे प्रश्न जे आहेत कामाचे काळाचे, तर या प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायावरून शक्यतो जाता येत नाही, पर्याय चाली करता येत नसतात. तर पहा प्रश्न मी वाचतो. आम्ही काही काम 24 दिवसात पूर्ण करते. म्हणजे आम्ही आहे पहिल्यांदा, आम्ही काही काम 24 दिवसात पूर्ण करते. बाला आहे, बाला हिला 9 दिवस, आम्हीला 24 दिवस. आणि तिसरी आहे ती आहे कला, कलाला लागतात 12 दिवस. ठीक आहे, एक काम आहे आणि त्यांना असे दिवस लागतात त्यांनी सांगितलं. प्रश्न पूर्ण वाचतो. बाला व कलाने कामाला सुरुवात केली. 3 दिवसानंतर दोघीही कामाला आल्या नाहीत. यामुळे आम्हीला उरलेले काम करणे भाग पडले. तिला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील. ठीक आहे, आता बघा दिलेल्या माहितीप्रमाणे मी समीकरण तयार करत जातो. आता हे जे एका दिवसाचं काम आहे ते आपण काढूया. आपल्याला माहिती आहे एका दिवसाचं काम कसं काढायचं. तर एका दिवसात आम्ही किती काम करेल, 1/24 करेल. बाला किती करेल, 1/9 करेल. कला किती करेल, 1/12 करेल. आता काम कोणी केले, बालानं आणि कलानं काम सुरू केले. बालानं आणि कलानं काम सुरू केलं, किती दिवस काम केलं. आता दोघी मिळून जर काम करत असतील तर एका दिवसामध्ये बाला अधिक कला किती काम करतील, बाला अधिक कला ह्या जर काम करतील ते काम किती करतील, 1/9 अधिक 1/12. पण ह्यांनी काम किती दिवस एकत्रित केलं ते प्रश्नात सांगितले आपल्याला. 3 दिवसानंतर दोघी कामाला आल्या नाही. मग 3 दिवस काम केलं होतं. म्हणजे 3 दिवसामध्ये ह्या दोघींनी काम किती केलं, हे एका दिवसाचं काम आहे, ह्याला 3 न गुणलं म्हणजे 3 दिवसामध्ये ह्यांनी केलेलं हे काम आहे. म्हणजे ह्यांनी किती काम केलं 3 दिवसामध्ये. तर आता हे काम आपण करूया. म्हणजे ह्याला सोपं रूप देऊया. 12ने तिरकस गुणाकाराने करूया, नसेल तर छेद समान करू शकता. आपण तिरकस गुणाकार करतो. म्हणजेच मी इथं गुणतो किंवा तुम्ही ह्यातनं 3 बाहेर काढू शकता. कुठल्याही पद्धतीने तुम्ही आकडेमोड करायचं, फक्त चुकायचं नाही आहे. तर करून दाखवतो. पाहता ह्याची हेच पुढे मी आकडेमोड करतो, इथं करतो आहे. हे 3 तसंच ठेवलं मी. 12 × 1 = 12 अधिक 9 × 1 = 9,
भागिले 12 गुणिले 9. 12 9 अष्टोदर्शी येणार आहे पण मी करत नाही आहे. हां, कमीत कमी कसून मला करायचं आहे. 12 अधिक 9, 12 अधिक 9 होणार आहे 21, म्हणजे 3 गुणिले 21 भागिले 12 गुणिले 9. भाग लावला 3 एके 3, 3 चौक 12. परत 3 भाग लागतो. 3 त्रिकण 9, 3 सत्ते 21, म्हणजे वर आलं 7 आणि खाली आलं 4 त्रिकोण 12, म्हणजे 7/12 एवढं काम त्यांनी पूर्ण केले. एवढे काम त्यांनी 3 दिवसामध्ये ह्या दोघींनी केलेलं आहे. कुणी? बाला आणि कलानं. मग आता यांनी केल्यानंतर कामाला यायचं बंद केलं. मग राहिलेलं काम कोणी पूर्ण केलं? तर ती आम्ही आली. मग आता राहिलं काम किती? शिल्लक, म्हणजे राहिलेलं म्हणजे शिल्लक काम. मग शिल्लक काम किती? तर काम किती आहे आम्हाला माहीत नाही, पण एक काम होतं त्यातलं एवढं केलं होतं, म्हणून शिल्लक काम काय करतोय पहा मी. शिल्लक काम जे असेल, शिल्लक काम ते असणार आहे 1 वजा केलेलं काम, 1/7/12 हे शिल्लक काम आहे. आता ह्याचं उत्तर काढून ठेवा. म्हणजे शिल्लक काम किती आहे? करतो पहा. 12 एके 12 वजा 1 7 भागिले 12, म्हणजे 12तनं 7 गेले 5, म्हणजे 5/12 एवढं काम हे शिल्लक आहे. आता एवढं काम शिल्लक आहे, हे काम केलं कोणी? सांगितलं प्रश्नामध्ये. ही सगळी माहिती प्रश्न सांगतो आपल्याला, कसं मला सोडवत न्यायचं आहे हे प्रश्नच सांगत असतो. मग आता मला प्रश्नच स्पष्ट सांगितलं काय? राहिलेलं काम आम्ही नाही केलं. अहो, आम्ही एका दिवसात काम किती करते? मग आम्ही जी आहे ना, हां, तर आम्ही एका दिवसात काम किती करते मला माहीत आहे. 1/24 करते एका दिवसामध्ये. मग तिनं ते काम पूर्ण करायचं आहे तिला. मग तिनं समजा 100 दिवस काम केलं असं गृहीत धरतो मी समीकरण करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर कसं काढायचं. बऱ्याच जणांना ते माहिती असेल कधी. या पद्धतीची भरपूर उदाहरणं मी काम एकामध्ये घेतलेली आहेत, लक्षात घ्या. तर मग आता तिनं 100 दिवस काम केलं असं मी गृहीत धरलं आणि मग 100 दिवस तिनं काम केलं या वेगानं की काम पूर्ण झालं. काम पूर्ण झालं म्हणजे तिचं राहिलेलं काम तिनं पूर्ण केलं. म्हणजे काम किती होतं? काम एवढं होतं. झालं 5/12 एवढं काम होतं. झालं. आता फक्त हे तिकडे 24 जाऊ द्या, तुमचं उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला 1 बरोबर म्हणजेच आम्हीचे दिवस, म्हणजे काम आम्हीला पूर्ण करण्यास लागणारे दिवस बरोबर हे 5/12 इथंच आहे. हे 24 तेवढं वर जाईल, 1 खाली येईल, 24 वर गेलं, 12 12 24 आणि 5 दुणे 10, म्हणजे 10 दिवसामध्ये काय करणार आहे? आम्ही ते काम पूर्ण करून टाकणार आहे. ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. तर हा मात्र प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. म्हणजे आम्ही काय केलं, थोडेसे इथं जे प्रश्न टाकताना जे काही हेवी प्रश्न आहेत, म्हणजे जे वरच्या एक्झामला विचारले जातात, MPSC राज्यसेवा या परीक्षेला विचारणारे थोडेसे प्रश्न यामध्ये मुद्दाम घेतलेले आहेत. त्याचा उद्देश असा आहे की आपलं जे काही MTS हे जे काही आमचं यूट्यूब चॅनल आहे किंवा आमच्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस आहेत, तर आमचा हा उद्देश आहे की कदाचित जर तुम्हाला काही वरचे म्हणजे प्रश्न अपडेट झाले, तर वरचे प्रश्न जर तुम्हाला वरच्या लेवलचे प्रश्न आले तरीसुद्धा तुम्हाला ते माहीत असावे, तुमची तयारी असावी. आणि यासाठी काही प्रश्न थोडेसे हेवी, म्हणजे काही प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत तुम्हाला कुठं पोलीस भरती किंवा सरळ सेवा या ज्या परीक्षा आहेत तर त्या पेपरमध्ये तुम्हाला न दिसणारे प्रश्न असतील, पण कदाचित ते भविष्यात म्हणजे विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यासाठी मी काही प्रश्न असे घेतलेले आहेत. तर पहा, काही प्रश्न पुढे आहेत पेपरमध्ये. तर ह्यातला पहिला हा पुढचा प्रश्न काय पहा. 2 नळ एका पाण्याच्या हौदाला अनुक्रमे 20 मिनिट व 30 मिनिटात भरतात. म्हणजे हा पाण्याचा हौद असेल समजा, त्याशी काही फार देणे घेणे नाही आहे, पण एक आहे तो 20 मिनिटात भरतो आणि दुसरा आहे तो 30 मिनिटामध्ये भरतो. ठीक आहे. आता प्रश्न काय दिला आहे बघा. 2 नळ एका पाण्याच्या हौदाला अनुक्रमे 20 मिनिट व 30 मिनिटात भरतात. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले व काही काळानंतर एक नळ बंद केला तर दुसऱ्या नळाला उर्वरित हौद भरण्यासाठी 18 मिनिटे लागतात. तर पहिला नळ किती वेळानंतर बंद केला, असा प्रश्न दिला. ह्याचं मी तुम्हाला सूत्र देणार आहे, डायरेक्ट शॉर्टकट देणार आहे. तर जी ईस्ट वेळ किती मिनिटात भरेल असं म्हटलं ना, त्याला म्हणून आपली ईस्ट वेळ म्हणू. आता हा उदाहरण तुम्हाला समजलं का पहा. म्हणजे एक नळ आहे तर 20 मिनिटात टाकी भरती, दुसरा आहे तो 30 मिनिटं भरती. दोन्ही नळ सुरू केले, काही वेळानंतर एक नळ बंद केला. एक नळ बंद केल्यानंतर जो दुसरा नळ चालू होता त्या नळाला ती राहिलेली टाकी पूर्ण भरायला 18 मिनिटं वेळ लागला असं त्यांनी सांगितलंय प्रश्नामध्ये. आणि मग तर तो किती वेळ चालला असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर तो म्हणजे पहिला नळ मग किती वेळानं बंद केला, पहिला नळ जो बंद केला होता तो किती वेळानंतर बंद केला असा जर उत्तर काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे काय पहा. तर ईस्ट वेळ. आणि मग आता हा जो पहिला नळ आहे तर तो पहिल्या
पहिल्या नळाची वेळ कंसात घ्या 1 वजा 1 काय घेतलंय तर 1 म्हणजे ती टाकी 1 आहे हो, आपण इथं काम धरू शकत नाही, म्हणजे इथं 1 म्हणजे काम परफेक्ट झालं की 100% काम झालं असं आपण म्हणतो ना, तर तसं हां एखादं काम असेल ते पूर्ण झालं याचा अर्थ ते 1% झालं, 1 धरायचं काम म्हणजे 1 धरायचं 1 वजा आता किती उरलेल्या नळानं किती वेळ लागला ती टाकी भरायला प्रश्नात दिले 18 मिनटं लागली, जो नळ चालू ठेवला त्याला 18 मिनटं लागली म्हणजे ते 18 आणि भागिले तो दुसरा नळ जो चालू आहे म्हणजे 2 नंबरचा नळ जो होता त्याची किती होती 30 मिनटं झालं. फक्त तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आता ह्या किमती मी कुठल्या भरल्या त्या उदाहरणातल्या तुम्ही त्याचं सूत्र तयार करून घेऊन ठेवा बाळांनो. म्हणजे इष्ट वेळ म्हणजे अशा जर नमुन्याचं उदाहरण जर आलं तर तुम्ही पटकन अशा पद्धतीनं करायचं. मग आता हे फक्त करूया आपण हे 20 तसंच हे आतलं मी करून घेतलं 6 भाग लावला 6 त्रिक 18 6 पंचे 30 म्हणजे 1 वजा 3/5 करून सोडवलं मी हे 20 तसंच 5 एके 5 वजा 1 3 3 भागिले 5 एके 5 मग 20 तसंच 5 मधून 3 गेले 2 2/5 भाग लावला 5 एके 5 5 चौक 20 म्हणजे तुमचं उत्तर आहे 4/2 सॉरी 4 गुणिले 2 म्हणजे 8 म्हणजे 8 मिनिटानंतर पहिला नळ म्हणजे एक नळ बंद केला होता किती 8 मिनिटानंतर याचं उत्तर आहे 8 मिनिट. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न मी वाचतो. तर एक दुचाकीस्वार एक अंतर एका ठराविक वेळेत पार करतो. जर एक धावक त्याच्या अंतराच्या अर्धे अंतर पहिल्याच्या दुप्पट वेळेत पार करत असेल तर धावकाच्या गतीचे दुचाकीस्वाराच्या गतीसोबतचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला. प्रश्न समजून घ्या. एक धावक आहे आणि एक स्वार आहे, दुचाकी स्वार आहे, मी त्याला स्वार म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे एक स्वार आहे म्हणजे दुचाकी स्वार म्हणजे मोटरसायकलवरून बुलेटवरून तो चालला असेल आणि दुसरा आहे तो धावतोय त्याला आपण धावक म्हणतोय. धावक हा धावक आहे. आता त्यांनी काय सांगितले तर एक म्हणजे एक ठराविक अंतर आहे हां. आता ते अंतर पार करतो. आता जर धावक त्या अंतराच्या अर्धे अंतर आता इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे वेगाचे गुणोत्तर. मतलब वेग कसा असतं वेग कसा काढला जातो तर वेग असतो वेग बरोबर अंतर भागिले वेळ. म्हणजेच अंतर बरोबर काय असणार अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग आता मी काय करणार आहे त्यांचा वेग आणि वेळ ही मानून घेतो. समजा आता हे उदाहरण करायचं पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. एक स्वार आहे एक धावक आहे एक ठराविक अंतर ते धावताय. तर आता त्यांनी काय सांगितलं तर एका ठराविक वेळेत पार करतो. जर एक धावक त्या अंतराच्या अर्धे अंतर मग आता अंतर जे आहे अंतर जर एक्स म्हटलं पहा इथं मी काय करतोय अंतर म्हणतोय एक्स. अंतर एक्स म्हटलं म्हणजे एक्स अंतर आहे. आता ठराविक वेळेत पार करतो. एक धावक त्या अंतराच्या अर्धे अंतर म्हणजे ह्याचं हा स्वार आहे धावक आहे ह्यानं समजा एक्स अंतर गेला तर धावक काय करतो त्याच्या अर्धा अंतर अर्धा अंतर म्हणजे ह्याच्या अर्ध म्हणजे काय असणार आहे 1/2 लक्षात घ्या. हां म्हणजे मी अंतराला एक्स समजलं. मग स्वाराचं अंतर जर स्वार जर एक्स अंतर गेला असेल तर तेवढा वेळेत तो धावक काय करतो 1/2 एवढा अंतर जातो म्हणजे त्याचे निम्म जातो. पण वेगाचं काय झालं पहा पण पहिल्याच्या दुप्पट वेळेत पार करतो. मग याची जी वेळ आहे ह्याची जी वेळ आहे तर ती वेळ आहे समजा वाय. मी त्याची वेळ धरतोय वाय तर वेळ मी वाय धरली. मग आता स्वारासाठी एक्स अंतर जाण्यासाठी वाय वेळ लागतो म्हणजे हे त्याचा वेग झाला. हा झाला वेग कोणाचा बाळांनो हा वेग आहे स्वाराचा. हां स्वाराचा वेग झाला कारण वेग बरोबर आपल्याला माहिती आहे मी लिहिलं सूत्र वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हां आता धावकाचं काय होतं धावक काय करतो तर याच्या निम्म अंतर म्हणजे 1/2 आपण वेळ किती घेतो दुप्पट वेळ घेतो. दुप्पट म्हणजे ह्याला भागिले ह्याची जी वेळ आहे ती दुप्पट वेळ आहे. तुम्हाला समजतं हां वेळ आपण वाय धरली म्हणजे दुप्पट वेळ असेल ती 2y. प्रश्नामध्ये दिले ही सगळी माहिती प्रश्नामध्ये आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. दिलेल्या पद्धतीनं सगळी माहिती मी पुटअप केली. बघा हा स्वार आहे हा धावक आहे. तर स्वार जे अंतर जातो कारण आपल्याला वेग काढण्यासाठी अंतर भागिले वेळ असं सूत्र आहे. म्हणजे अंतर मी स्वाराचं एक्स धरलं तर त्याचा वेळ धरला वाय. आता हा जो धावक आहे ना तो
त्या स्वाराच्या निम्म अंतर जातोय, म्हणजे अंतर त्याचं निम्म झालं आणि वेळ जे ते त्याचा जो काही वेळ आहे तो त्याला डबल लागतोय, म्हणजे त्याच्या दुप्पट होतोय, म्हणून 2y. आता हा झाला याचा वेग, हा झाला याचा वेग. आणि आपल्याला काय विचारले, त्यांच्या वेगाचं गुणोत्तर विचारायचं, गुणोत्तर काढायचं. पण गुणोत्तर विचारताना कुणाचे कोणाशी विचारले हे महत्त्वाचं आहे भावांनो. कुणाचे कोणाशी विचारले तर विचारले दूधचा, तर धावकाच्या गतीचे, म्हणजे धावकाची गती पहिली घ्यायला पाहिजे, म्हणजे धावक भागिले कोण घ्यावा लागेल, स्वार घ्यावा लागेल. मग त्याच पद्धतीने बरोबर इकडं आता मग आपल्याला माहिती आहे याचा धावकाचा किती आहे बघा, तर x/2 भागिले 2y, 2y म्हणजे 2y/1 आणि त्याला पुन्हा भागिले आहे ते त्याला पुन्हा भागिले आहे स्वार. स्वार काय आहे x/y, x/y. करूया आता फक्त कॅल्क्युलेट, भागिले उलटून उलट करायचं आपल्याला. तर पहा आता हे पहिलं वरच्यावर मी करून घेतो. x/2 भागिले 2/y आहे, हे उलटं होईल, म्हणजेच ते होईल तुम्हाला 2y/1. हे उलटं झालं. आता हे त्याला भागिले आहे, हे पुन्हा उलटं होईल, म्हणजे तुम्हाला मिळेल हे ह्याला भागिले x/y आहे, ह्याला भागिले x/y आहे, ते वर जाईल. म्हणजे पहा हे झालं x/2, त्याला भागिले 2y/1, म्हणजे हे इथं असं भागिलेला भागिले उलटून उडले होतं, म्हणजे हे तुम्हाला मिळालं. आता ह्याला आपण स्वाराच्या गुणोत्तरानं गुणतोय, म्हणजेच ते स्वाराचं गुणोत्तर इथं खाली आहे x/y. चला आता फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हे जे होईल कॅल्क्युलेशन केल्यानंतर x ला x निघून जाईल, y ला y निघून जाईल, म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते वर राहील 1, खाली राहील बेदुने 4, कारण हे उलटं होणार, म्हणजे तुमचं उत्तर असेल 1/4. हे जे कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर राहील, कारण बेदुने 4 होईल, x ला x निघून जाईल, y ला y निघून जाईल, म्हणजे वरती राहील 1 आणि खाली छेदाला राहील 4. अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न करूयात आपण. जर एका रेल्वेने 40 किमी अंतर 40 किमी प्रति तास या वेगाने प्रवास केला तर ती आपल्या नियोजित ठिकाणी 11 मिनिटे उशिरा पोहोचते. पण जर त्याच रेल्वेने 50 किमी प्रति तास या वेगाने प्रवास केल्यास ती फक्त 5 मिनिटं उशिरा पोहोचते. तर त्या रेल्वेला आपला प्रवास पूर्ण करण्यास लागणारा योग्य वेळ किती, हा प्रश्न विचारलेला आहे. तर पाहता हा प्रश्न कसा सोडवायचा, थोडासा हेवी प्रश्न आहे, म्हणजे आपण जे सूत्र वापरतो त्या सूत्रावरचा प्रश्न आहे, पण कसे कसे प्रश्न फिरू शकतात त्यासाठी हा प्रश्न आहे. तर पहा प्रश्न कसा आहे. तर आपल्याला दिलं आहे एका रेल्वेचा वेग दिलेला आहे, अंतर आपल्याला माहीत नाही. बघा आता प्रश्न समजून घेऊया अगोदर. प्रश्नात दिले काय, मला विचारले काय हे समजलं पाहिजे. समजा आता या ठिकाणी हा प्रवास आहे, रेल्वेचा हा प्रवास आहे, म्हणजे हे एक ठिकाण आहे आणि इथून ती रेल्वे बाहेर पडेल, निघेल, त्या स्टेशनमधून सुटेल. ह्या ठिकाणी हे ए आहे, हे बी आहे, असं समजूया आपण, म्हणजे उदाहरण समजून घ्या. मग जर जी रेल्वे आहे ती जर 40 किमीच्या वेगाने गेली, 40 km/h या वेगानं जर गेली, तर तिचा जो काही ठरलेला वेळ होता तेवढा अंतर पूर्ण करण्याचा, त्याला निर्धारित वेळ असं म्हणतात. मग तो जो वेळ होता त्याच्यापेक्षा तिला पोचायला 11 मिनिटं उशीर होतोय. पहिला मुद्दा लक्षात आला. म्हणजे जर ही रेल्वे तुम्हाला ए पासून निघाली तर तिचं बी ठिकाणी तिला पोचायचं आहे, तिचा जो ठरलेला वेळ आहे, ज्या वेळेत ती पोचायला पाहिजे त्या वेळेत ती पोचत नाही आहे, तिला 11 मिनिटं वेळ होतोय. कधी 40च्या वेगाने गेली तर. पण जर का ती 50च्या, मग इथं होते 11 मिनिटं उशीर होते. इथं मी नोट करतो 11 मिनिटे वेळ, म्हणजे वेळ म्हणजे उशीर होतो, उशीर तर लिहितो. पहा म्हणजे उदाहरण फक्त समजून घ्या, मग फार सोपं आहे. आता तीच रेल्वे जर 50 किमीच्या वेगाने गेली असती, 50 km/h, तर 50 km/hच्या वेगाने गेली असती तरी ती वेळेवर पोचत नाही. पण आता मात्र फक्त 5 मिनिटं उशीर होतोय. म्हणजे आता जर या वेगाने गेली तर तिला 5 मिनिटं उशीर होतोय, म्हणजे दोन्ही वेळेला तिला उशीरच होतोय. नाहीतरी आपल्या रेल्वे आपल्याला माहीतच आहे नाही का, म्हणजे दोन्ही वेळेला ती गाडी उशिराने पोचते. 40च्या वेगाने गेली तर 11 मिनिटं उशिराने, आणि 50च्या वेगाने गेली तर 5 मिनिटं उशिराने. मग आपल्याला प्रश्न विचारला तर तिला तो प्रवास करण्यासाठी जी पूर्ण योग्य वेळ होती, म्हणजे तिची निर्धारित वेळ होती, म्हणजे हा प्रवास तिला किती वेळेत करायचा होता, ती नक्की वेळ कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बघा आता प्रश्न कसा करायचा आहे. जर प्रश्न समजला असेल तर आपण आहे ते जे आपण शिकलोय, जे आपलं बेसिक आहे, जे आपलं अंतर, वेग, वेळ ह्याचं सूत्र आहे त्याचाच वापर करून आपल्याला सोडवायचा आहे. पहा आता करूयात आपण. आता
गाडी कुठल्या जरी वेगाने गेली बाळांनो तरी अंतर तेवढंच आहे ना, दोन गावातल्या अंतरात काय फरक नाही ना. अहो आम्ही चालत जाऊ द्या, घोडागाडीतून जाऊ द्या, बुलेटवर बसून जाऊ द्या, पण प्रवास तेवढाच होईल. दोन गावातलं अंतर तेच असणार, फक्त फरक कुठं पडेल, वेळेमध्ये पडेल, वेगामध्ये पडेल. जास्त वेगाने गेला तर लवकर पोहोचेल. तर ठीक आहे, बघूया आता आपण सोडवायचं कसं. मग आता काढूया आपण अंतर. आता बघा या वेगाचं अंतर काढतो पहा, म्हणजे प्रश्न समजला तर किती सोपा आहे पहा. आता मला सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता मी पहिल्यांदा हा जो वेग आहे ना 40चा त्याचा अंतर काढतोय. बघा आता इथं मी लिहून ठेवतो व्यवस्थित, म्हणजे तुम्ही ही PDF किंवा हे जे विश्लेषण आहे हे तुम्ही लिहून काढायचं आहे. म्हणजे या पद्धतीनं आणखी तुम्हाला वाटलं तर तुम्ही पर्याय टाकून पण ते चेक करायचं, पण अशा वेळेला पर्याय टाकून चेक करता येत नाहीत अशी उदाहरणं. तर पाहता मग 40च्या वेगाचा आपण काढू. ज्या वेळेला 40च्या वेगाने गाडी गेली त्यावेळेचं तिचं अंतर काढू. म्हणजे अंतर बरोबर इथं मी कंसात लिहून ठेवतोय 40 km/h, म्हणजे ह्या वेळेचं अंतर आहे. अंतर तेच असणार आहे पण 40च्या वेगाचं अंतर. मग आता आपल्याला माहिती आहे अंतर कसं काढतात तर वेग आहे 40 गुणिले आता जो वेळ आहे त्या वेळेचं काय करायचं आहे पहा. इष्ट जी वेळ होती म्हणजे ज्या वेळेत गाडी पोहोचायला पाहिजे ती वेळ मी x आहे असं गृहीत धरलं. मग आता ती x आहे असं गृहीत धरलं तर तो x ही वेळ पण ती 11 मिनटं गाडी उशिरानं जाते आणि म्हणून म्हणजे ह्याच्यामध्ये मी 11 मिनटं मिळवतोय. पण झालं काय तर माझं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये जर अंतर किलोमीटरमध्ये असेल, वेग km/h असेल तर वेळ तासात असतो. पण 11 मिनटं दिलेत त्यांनी म्हणून मी या 11चं मी केली तासामध्ये रूपांतर म्हणजे भागिले 60 झालं. हे एवढा जर मुद्दा तुमच्या लक्षात आला तर तुमचं प्रश्न फक्त समीकरण सोडवायचं आहे. मग आता हे करून घेतो. हे पहा इथं होईल 40 गुणिले हे काय होणार आहे 11/60 आहे म्हणजे x म्हणजे x/1 हा मी सोडवून घेतो. 60 × 60 x अधिक 11/60 हे मिळेल मला अंतर या वेगाचं. आता असंच अंतर मला मिळेल 50च्या वेगाचं. तिथं 5 मिनटं उशीर होतोय आणि ही दोन्ही अंतरं समान असणार आहेत. आता मी एकत्रित लिहितोय. पाहता हे लिहिलेलं तुमच्या लक्षात आलं असेल. 40 किलोमीटरच्या वेगाने जात होती त्यावेळेला तिचं अंतर एवढं येतं आहे. हेच अंतर त्या वेगाने गेली म्हणून अंतर बरोबर अंतर, कारण अंतर तेच आहे. वेग बदलला म्हणून काय झालं अंतर तर तेच आहे. मग आता इथं वेळ किती लागला तर इथं लागला काय बघा 50चा वेग आहे म्हणजे गाडीचा वेग होता 50 त्यावेळेला. आता इथं गाडीला 5 मिनिटं उशीर झाला आहे. मग आपली इष्ट वेळ होती x म्हणजे x अधिक 5 गेलेत म्हणजे थोडक्यात x अधिक 5/11 5/60 कारण आपण 60 भागून त्याचं तासामध्ये रूपांतर केलं आहे. याच्यासारखंच आता फक्त हे कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे हे कॅल्क्युलेशन केलं मी म्हणजेच तुम्हाला मिळेल 50 गुणिले 60x अधिक 5 5/5 भागिले 60. आता ही अंतरं समान आहेत. इथं मी एकत्रित लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसा भाग लागतोय. लिहितो पाहता ही दोन्ही अंतरं समान आहेत म्हणजे 40 कंसात 60x अधिक 11/60 बरोबर 50 कंसात 60x अधिक 5/60. पहा आता हे समीकरण इकडं पण छेदाला 60 आहे, इकडं पण छेदाला 60 आहे. डिश 60ला 60 कॅन्सल. जितकं सोपं करता येईल तेवढं करायचं. इकडं पण अंशाला 40 आहे, वरती पण अंशाला 40 आहे, गुणाकारामध्ये शून्याला शून्य कॅन्सल करून टाकतो म्हणजे 10ने भागलं म्हणजे या शून्याला ही शून्य गेली. आता हे तर 4ने आपल्याला आता काय जात नाही. मग आता 4ने आपल्याला आतमध्ये गुणावं लागेल. 4ने आतमध्ये गुणतो मग काय ते पाहता 4ने आतमध्ये गुणलं 4 × 24 म्हणजे 240x अधिक 4ने 11ला गुणलं 11 × 4 44 बरोबर. 5ने आतमध्ये गुणलं 6 × 5 30 म्हणजे 300. 6 × 5 30 आणि वरची 0 300x आणि अधिक 5 गुणिले 5 5×5 25. आता मला फक्त एक्सची तर किंमत काढायची. एक्स म्हणजे मी गाडीची निर्धारित वेळ समजलो आहे आणि मग मला एक्सची किंमत काढायची आहे. करूया आता. हे 240 मी तिकडे घेतो, हे 25 मी इकडं आणतो म्हणजे 44 - 25 बरोबर 300x वजा 240x. इकडची वजाबाकी करून घेतली. 44मधून 25 गेले म्हणजे 4मधून 5 जात नाही, 14तून 5 गेले 9, ह्याच्या परत केला म्हणजे 19 आले आणि इकडं
इकडं 300मधून 240 वजा झाल्यानंतर 60 एक्स राहतात. 60 एक्स म्हणजे 60 इकडं आले भागिले झाले म्हणजे तुम्हाला एकची किंमत मिळेल बाळांनो 19/60. पण 19/60 हे जे काही उत्तर आपलं आलं हे तासात आलं आणि मला जे पर्याय दिल्यात ते मिनिटात दिल्यात म्हणजे मला मिनिटात उत्तर काढलं पाहिजे आणि म्हणून तासाची मिनटं करताना आपल्याला 60 गुणावं लागतं आणि म्हणून हे जे तास होते त्याला मी काय करतोय 60 गुणतोय म्हणजे मिनटं होतील म्हणजे x बरोबर 19/60 गुणिले 60 हे मिनिटामध्ये झालं. 60ला 60 निघून गेले म्हणजे तुमचं उत्तर आहे बाळांनो 19 मिनिटे. ह्याचं उत्तर असेल 19 मिनिटे. तर हा आहे पर्याय नंबर 1. परत पुढचं उदाहरण काय तर प्रश्न आहे एक नाव सारख्याच वेगाने प्रवास करत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 39 व 25 किमी अंतर 8 तासात पार करते. फुल स्टॉप आहे म्हणजे इथं एक टप्पा संपला उदाहरणाचा. दुसरा टप्पा त्याच नावेने सारख्याच वेगाने प्रवास केल्यास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 52 व 35 किलोमीटर अंतर 11 तासात पार करते तर प्रवाहाचा वेग माहीत करा असा प्रश्न विचारलेला आहे बाबा. तर पाहूयात प्रश्न कसा करायचा. आपल्याला माहीत आहे मी आता सगळं बेसिक सांगत नाही बसणार आहे. आपण उदाहरण सोडूया. तर ज्या वेळेला नाव प्रवाहाच्या दिशेने जाते त्यावेळेला तिला जो वेग प्राप्त होतो तो तिचा स्वतःचा वेग असतो. त्याचबरोबर तो प्रवाहाला काहीतरी वेग आहे तो वेग ह्या दोघांची बेरीज असते आपल्याला माहीत आहे. आणि ज्यावेळेला नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते त्यावेळेला तिच्या स्वतःच्या जो काही वेग असेल त्या वेगामधून त्या प्रवाहाचा वेग वजा होतो. मग आता आपण इथं काय करू तर त्या नावेचा जो वेग आहे स्वतःचा संत पाण्यातील म्हणजे नावेचा वेग मी काय करते पहा तर नावेचा जो वेग आहे नावेचा वेग हा x km/h हा मानतोय आणि प्रवाहाचा जो वेग आहे प्रवाहाचा वेग आहे y km/h असं आपण गृहीत धरू. आता बघूया पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलं की प्रवाहाच्या दिशेने गेली ती 39 किमी गेली. मग प्रवाहाच्या दिशेने गेली अंतर बरोबर आपल्याला माहीत आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं सूत्र आहे. पण वेळ बरोबर काय होतं सूत्र फिरवलं आपण तर वेळ बरोबर सूत्र आहे आपल्याकडे मी लिहून पण ठेवतो इथं वेळ बरोबर अंतर भागिले वेग. ठीक आहे आता आपण करूया. तर पहिल्या कंडिशनमध्ये 39 किलोमीटर अंतर जाती प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे तिचा वेळ पहा 39 भागिले x अधिक y कारण ही प्रवाहाच्या दिशेनं जाती. मग प्रवाहाच्या दिशेनं जाती त्यावेळेला तिचा वेग अधिक त्या प्रवाहाचा वेग यांची बेरीज होती म्हणजे हा वेग झाला म्हणजे ही झाली वेळ कधी प्रवाहाच्या दिशेनं जाताना. आता प्रवाहाच्या उलट दिशेनं जाताना आणि येताना मिळून वेळ दिला ना आपल्याला नाही का. मग आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना ती किती किलोमीटर अंतर आली तर 25 किलोमीटर अंतर आली म्हणजे 25 आता इथं मात्र x वजा y होईल का तर इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती येते आणि ह्या दोन्हीसाठी तिला जो वेळ लागला आहे तो प्रश्नात दिला आहे 8 तास आणि म्हणून याचं उत्तर आहे 8 तास. हे समीकरण नंबर 1 झालं. आता दुसरा लॉट दिला आहे आपल्याला त्याने. आता प्रवाहाच्या दिशेने किती जाती तर सांगितलं आपल्याला 52 किलोमीटर जाती म्हणजे 52 भागिले x अधिक y कारण ही प्रवाहाच्या दिशेने गेली अधिक आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आली तर ती आली 35 म्हणजे 35 किलोमीटर म्हणजे ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणजे x वजा y आणि यासाठी तिला वेळ लागतो 11 तास. दिलेला आहे प्रश्न दिलेली फक्त माहिती मी सबमिट केलेली आहे आणि हा नावेचा आणि प्रवाहाचा वेग मांडला आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करूया. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. आता हे सोडवायचं समीकरण सोडवणं थोडंसं किचकट होणार आहे यासाठी त्याला सोपं देऊ आपण सोपं करू. हां जे काय आपण समीकरणं शिकलेलो आहे म्हणजे 2 चलातील समीकरणं हा जो प्रकार आहे तर त्याच्या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. मग मी काय करतो पहा तर इथं हे जे आहे ना 1/x हे बाजूला काढतो म्हणजे हेच मी असं लिहितो 39 गुणिले 1/x अधिक y हेच मी तसं लिहिलं 25 गुणिले 1/x वजा y बरोबर 8 आहेच आणि इथं मी घेतलं 52 गुणिले 1/x अधिक y अधिक 35 गुणिले 1/x वजा y बरोबर 11 आणि आता फक्त 1/x अधिक y साठी मी दुसरं अक्षर मानणार आहे आणि म्हणून मी काय करतो 1/x अधिक y बरोबर a व 1/x वजा y बरोबर b मानू.
आणि मग आता मी समीकरण तयार करतो आहे. म्हणजे बघा हे 39 आहे, 1/x अधिक y साठी मी a मांडलं, म्हणजे हे समीकरण होईल असं होईल. तर 39a अधिक हे होईल 25b, कारण याच्यासाठी मी b मांडले, बरोबर 8. ह्याला मी समीकरण नंबर 1 असं नाव देतो. त्यानंतर हे समीकरण तयार होईल 52a अधिक 35b बरोबर 11. हे समीकरण नंबर 2 आहे. आता हे 1 आणि 2 मला सोडवायचं आहे. पहिल्यांदा मी एची आणि बीची किंमत काढणार आहे, मग त्याच्यावरून मी एक्स वायकडे जाईन, मग मी माझ्या मूळ प्रश्नाकडे जाईन. कारण या अशा प्रश्नांना हे बहुतांश शॉर्टकट नसतात. आणि शॉर्टकट जरी आपण वापरायचा प्रयत्न केला तर आपली चुकण्याची शक्यता 100% आहे. त्यामुळं व्यवस्थित तुम्हाला मी उदाहरण समजावून देतो आहे, तर पाहता. मग आता पुढे जाऊया आपण. आता हे एक सामायिक समीकरण आहे. सहगुणक समान असल्याशिवाय आपण लोप करू शकत नाही कुठल्या तरी एका चलाचा. मग आता सहगुणक समास नाही, इथे 39 आहे आणि इथं 52 आहे, इथं 35 आहे, इथं 25 आहे. कोणाचा समान नाही, मग मी समान करून घेण्याचा प्रयत्न करतो. जर का मी ह्या पूर्ण समीकरणाला समजा चेक कसं करायचं समीकरण, आता समजा याला जर मी 4 न गुणलं तर एक मला एचा लोप करतो मी. थांबा, ह्याला जर 4 न गुणलं तर 9 चोक 36 शेवटी 6 येईल, आणि ह्याला जर 3 न गुणलं तर 3 दुणे 6 म्हणजे शेवटी 6 येईल, म्हणजे जमण्याची शक्यता आहे. मग मी करून बघतो, ह्या पूर्ण ह्या समीकरणाला मी 4 न गुणतो. मग ह्याला जर मी गुणिले 4 केलं तर लिहितो मी 1 गुणिले 4, आणि मग याला गुणतोय, हे समीकरण 2 आहे, त्याला पण गुणिले मी करतोय 3. आता ह्याला 4 न गुणायचं म्हणजे सगळ्या समीकरणाला गुणायचं आहे बाळांनो. हां, मी आता गुणतोय पहा, याला गुणतो 4 नी, 39ला मी 4 न गुणलं, 9 चोक 36 असे 6, 4 आणि 3, 4 गुणून 12 आणि 3 15 म्हणजे 156a अधिक ह्याला 4 न गुणलं 25 चोक 100b बरोबर ह्याला 4 न गुणलं 8 चोक 32. हे एक समीकरण मिळालं. आता त्यामध्ये इथलं समीकरण घेऊया. इथं समीकरण मिळालं तुम्हाला 3 न तुम्ही गुणताय, 3 दुणे 6 आणि 5 त्रिक 15, 156a अधिक 3 न 35ला गुणलं 5 त्रिक म्हणजे 5 त्रिक 15, 5 4 3 त्रिक 9 10 म्हणजे 105b आणि 11 त्रिक 33. हे आहे. ह्याला समजा पुढचं नाव देऊया. हे समीकरण नंबर 3 आणि हे समीकरण नंबर 4. तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे असं, की जेणेकरून हे उदाहरण तुम्हाला समजावं. आता ह्याची चलं समान आली, बेरीज वजाबाकी केली की ए कॅन्सल होईल, म्हणजे बीची किंमत मिळेल. म्हणून समीकरण 3 मधून 4 वजा करू किंवा 4 मधून 3 वजा करू, काही फरक पडत नाही. मी वजा करतोय पहा, 4 वजा 3 म्हणजे मला मिळेल 156a अधिक 105b बरोबर 33 आणि 156a अधिक 100b बरोबर 32. वजाबाकी आहे, चिन्ह बदलणार, वजा वजा वजा, हे गेलं 105मधून 100 गेलं म्हणजे 5b बरोबर 33मधून 32 गेलं म्हणजे 1 राहिलं, म्हणजे बीची किंमत मला मिळाली 1/5. ही बीची किंमत झाली. आता बीची किंमत कुठल्या तरी एका समीकरणामध्ये भरू आणि एची किंमत काढू. कुठल्याही समीकरणामध्ये मी भरू शकतो. समजा मी इथं भरतो किंवा इथं भरतो, मी समीकरण 2 मध्ये भरतो, इथं भरतो. पहा, ही किंमत म्हणजे b बरोबर 1/5 ही किंमत समी 2 मध्ये ठेवू. पूर्ण व्यवस्थित मी प्रश्न सोडवून दिला आहे. तर आता इथं भरूया आपण. 52a अधिक 35b, b म्हणजेच 1/5 आहे, म्हणजेच गुणिले 1/5 आणि बरोबर 11. 5 × 5 5 7 35 म्हणजे इथं आलं 52a अधिक 7 बरोबर 11. आता हे 7 तिकडं जाणार आहे, हां, म्हणजे 7 वजा होणार आहे, म्हणजे 52a बरोबर 11 वजा 7. 11 वजा 7 म्हणजे 11तून 7 गेले तर किती राहील? 4 राहील, म्हणजेच बरोबर 4, म्हणजेच 52a बरोबर 4, म्हणजेच a बरोबर 4/52. भाग लावला, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4 आणि 4 × 2 = 12, म्हणजे एची किंमत आहे 1/13. ही तुम्हाला एची किंमत मिळाली. अजून आपलं उत्तर आपल्याला काढायचं आहे वायची किंमत काढायची. मी आता x आणि y दोन्ही काढून दाखवते तुम्हाला. मग आता एची किंमत मिळाली, मला बीची किंमत मिळाली. आता पुन्हा ह्या किंमती सबस्टिट्यूट करूया, परंतु ए म्हणजेच 1/x अधिक y होतं आणि म्हणून इथं आपल्याला मिळेल x अधिक y बरोबर 1/x अधिक y बरोबर काय होतं? ए होतं. पण एची किंमत आहे किती? 1/13, म्हणजे हे उलटं केलं तर 13 होईल, म्हणजे x अधिक y बरोबर 13 एक समीकरण मिळेल. दुसरं समीकरण मिळेल x वजा y बरोबर ही 1/5ची किंमत होती बीची, म्हणजेच ती 5. हां,
आणि मग आता पुन्हा ह्यांची बेरीज केली, ह्या वायला वाय गेलं म्हणजे 2x बरोबर 13 आणि 5 18 म्हणजेच x बरोबर 18/2 म्हणजेच 9. xची किंमत तुम्हाला 9 मिळाली. आता तुम्हाला किंमत विचारली कोणाची, तर प्रवाहाचा वेग विचारला आहे, म्हणजे हे झाला त्या नावेचा वेग. आता ती किंमत पुन्हा सबस्टिट्यूट करूया कुठल्या तरी समीकरणामध्ये. इथं आहेत आपल्याकडे समीकरण, याच्यामध्ये करू म्हणजेच आपल्याला वायची किंमत मिळेल, म्हणजे x अधिक y बरोबर 13. एक्सची किंमत 9 भरली अधिक y बरोबर 13 म्हणजे y बरोबर 13 वजा 9, 9 तिकडे गेलं वजा झालं म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल y बरोबर 4. आणि y म्हणजेच त्या प्रवाहाचा वेग आहे आणि तो आहे 4. म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आता हा प्रश्न सोडवत असताना किंवा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काही वेळेला हे सगळं करावं लागेल, पण काही वेळेला तो प्रश्न थोडासा वेगळा असेल तर तुम्हाला शॉर्टकटनेही जाता येईल, पण प्रश्न दिला आहे कसा त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तर अशा रीतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे 4 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय पाहत, तर प्रश्न आहे एका संस्थेला मिळालेला नफा. जरा फास्ट घेऊया म्हणजे कारण या अंकगणितामध्ये थोडेसे हेवी प्रश्न मी टाकल्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने विस्तारानं सांगता यावं ह्या उद्देशानं आणि वेगवेगळे नमुने की जेणेकरून जर का पेपर अपडेट झाला म्हणजे जर थोडंसं काठीण्य पातळी वाढवली तर आपली तयारी असावी, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. तर पाहता पुढचा प्रश्न आहे एका संस्थेला मिळालेला नफा हा अधिकारी व लिपिक यांच्यात 5:3 गुणोत्तरात वाटला गेला. म्हणजे अधिकारी व लिपिक, अधिकारी आस लिपिक. तर अधिकाऱ्याला जर 5 रुपये नफा दिला तर लिपिकाला 3 रुपये नफा मिळतो, हे गुणोत्तर दिलं आहे. तर पुढं काय दिले पहा, कार्यालयातील अधिकारी यांची संख्या 45 व लिपिकांची संख्या 80 होती. प्रत्येक अधिकाऱ्याला मिळणारा नफा हा 25,000 रुपये असेल तर एकूण मिळालेला नफा किती. आता अधिकाऱ्याला किती पैसे मिळाल्या, 25,000. मग आता एका अधिकाऱ्याला बरं का, म्हणजे ह्याचे 25,000 येण्यासाठी ह्याला कशाने गुणलं आहे, तर ह्याला गुणलं आहे 5,000. म्हणजे ह्यालासुद्धा मला कशाने गुणावं लागेल, गुणिले 5,000 म्हणजेच 5 त्रिक 15 म्हणजे 15,000 रुपये एका लिपिकाला नफा असेल आणि 25,000 एका अधिकाऱ्याला नफा असेल. आम्हाला विचारले अधिकारी किती आहेत ते पण सांगितले. मग अधिकारी किती आहेत म्हणून सांगितलं, प्रश्नामध्ये सांगितलं पहा अधिकारी किती आहेत, तर अधिकारी आहेत 45. मग एकाला जर 25,000 मिळतात तर ह्यालाच मी गुणिले 45 केलं म्हणजे अधिकाऱ्याची किती रक्कम होईल ते मला इथं मिळते. मी आता करून घेतो गुणाकार, ह्या वरच्या 3 शून्य तशाच दिल्या मी. 25 गुणतो, 25 5 1,600, हाताला आली 12, 25 चौक 100, 100 आणि 12 112. त्यानंतर इथं ही संख्या 80 होती म्हणून मी याला 80 गुणलं तर होईल 15 8 20,000 120 आणि ह्या वरच्या 3 शून्य 1 2 3 म्हणजे हे एवढे पैसे आहेत. थोडक्यात 1,20,000 आणि हे आहेत 11,25,000 हे अधिकाऱ्यांचे आणि हे लिपिकांचे आपल्याला विचारले. तर ह्या दोघांचे मिळून एकत्रित किती खर्च येईल किंवा किती पैसे होतील असं आपल्याला विचारलेलं आहे. ती रक्कम काढायची आपल्याला, म्हणजे यांची बेरीज करावी लागेल. मी बेरीज करतोय पहा, तर बेरीज करून घेतो. तुम्ही एकाखाली 1 केली तरी चालेल, आडवी केली तरी चालेल. इथं मारतो बेरीज 1 1 2 5 3 शून्य आणि हे आहे 4 शून्य 1 2 3 4 आणि 12 हे 12 शून्याशे 0 शून्याशे 0 शून्याशे 0 500 5 2 2 4 1 1 2 आणि 1,100. जरा बेरीज चेक करूया. गुणाकार पण मी चेक करतो परत एकदा पहा. हा गुणाकार केला आहे, चेक करतो मी. 25 5 1,600 5 हाताला आले 12, 25 चौक 100 आणि 12 112. हा गुणाकार बरोबर. हा 15 8 20,000 म्हणजे 120. ह्या वरच्या 2 शून्य आणि ही 1 शून्य इथं राहिली होती बाळांनो, ती ही शून्य आहे. मग ती शून्य इथं जादा आहे म्हणजे इथं 5 शून्य आहेत, इथं अशा पद्धतीनं 5 शून्य आहेत आणि हे 12. जी चुकून माझ्याकडून इथं 1 शून्य राहिली होती. अशा गणितामध्ये असं होतं बरं का, लक्षात घ्या. तर आता ह्यांची बेरीज आपण इथं करतोय, मी बेरीज करतोय. शून्याशे 0 शून्याशे 0 शून्याशे 0 500 5 200 2 इथं 2 आणि 1 3 आणि हे 1 आणि 1 2 म्हणजे ही बेरीज आली. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 23 25 वरती 3 शून्य आहेत 1 2 3. आता ही रक्कम आली तर त्यांनी जे पर्याय दिल्यात ते लाखामध्ये दिल्यात. मग आता लाखामध्ये दिल्यात तर ह्याला आपण लाखात रूपांतर करण्यासाठी आपल्याला एकावरती 5 शून्य देऊन भागावं लागेल.
म्हणजेच लाखमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि मग ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य निघून जातील आणि तुम्ही 100ने भागताय म्हणजे 2 घरावरती पॉईंट पडेल म्हणजे तुमचं उत्तर असेल 23.25 लाख. आणि मग हा जो पर्याय आहे तो पर्याय नंबर कुठला आहे पहा, तो पर्याय नंबर आहे 4. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. आता पुढचं उदाहरण करूया आपण, पटकन करू. आता पुढचं उदाहरण काय पहा, तर एका ठराविक किमतीवर 5.5% दराने सरळ व्याज 687.50 रुपये 1 वर्षात मिळते. जर त्याच रकमेवर 6% व्याज दर आकारला तर एका वर्षात किती रुपये व्याज वाढले, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघूया, पटकन करूया आपण. रक्कम आपल्याला माहीत नाही, पण 5.5% दर असेल तर सरळ व्याज होते बघा. 5.5% दर, 5.5% दर असेल तर सरळ व्याज आहे 687.50. आता मला पाहिजे जर 6% दर आकारला तर व्याज किती, माहीत नाही मला व्याज किती, पण दर मला माहीत आहे. मग 6% व्याज लावला तर व्याज किती होणार, 100 होणार. असं गृहीत धरू. सोडूया आता 1ची किंमत काढूया म्हणजे हे व्याज कळेल. काढतोय मी पहा, 100 गुणिले 5.5 तिरकस गुणाकार करतोय, ह्या दोघांचा गुणाकार 687.50 गुणिले 6 झाला. आता हे 5.5 तिकडं जाईल, भागिले होईल आणि मग तुम्हाला मिळेल 100 बरोबर 68.750 गुणिले 6 भागिले 5.5. आता ह्या सगळ्यांचा मी पॉईंट काढून टाकतो म्हणजे आपल्याला भागाकार करणं सोपं जाईल. तर पहा, आता पॉईंट काढला, इथे एक घरावर पॉईंट आहे, हा शून्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे पॉईंटला पॉईंट कॅन्सल झाला. म्हणजे थोडक्यात मी काय केलं, 687.5 भागिले 55 गुणिले 6 भाव लागतो, 11ने भाग लावतो, 11×5 = 55. इथं 11 संग 66, 68मधून 66 गेले, राहिले 2, 27 झाले. 11 दुने 22, राहिले 5, 11×5 = 55. पुन्हा 5ने भाग लावला, 5×1 = 5, 5 दुने 10, 5×5 = 25 आणि 125 गुणिले 6 यांचा गुणाकार केला तर 6×5 = 300, हा चालले 3, 6 दुने 12 आणि 3 1505, हा चालले 1, 6 × 1 = 7 म्हणजे 750 रुपये हे व्याज होणार आहे 6%. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर त्या व्याजातला कितीने वाढले असे विचारले. मग पहिले किती होतं, तर 687.50 होतं, आता किती झालं, 750 झालं. मग फरक किती सापडला, किती वाढलं, तर ते काढूया आपण. तर मी करतो पहा, 750.00 आणि 687.50. 50 घ्या किंवा 5 घ्या, काही फरक पडत नाही. हे 0 0, 5 5, 10तून 5 गेले 5, हाच्याला 1, 7 आणि 1 8, 10तून 8 गेले, 10तून 8 गेले 2, हाच्या परत 8 आणि 1 9, 15तून 9 गेले, 15तून 9 गेले 6 म्हणजेच हाच्या गेला 0. म्हणजे तुमचं फायनल उत्तर आहे बाळांनो 62.5 किंवा 50. म्हणजे एवढ्यानं ते व्याज वाढलं. हा आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो करूया. प्रश्न काय पहा, ही तर हाही लॉजिकल करूयात आपण. तर 500 रुपयेवर 2 वर्षात वेगवेगळ्या बँकाकडून मिळालेल्या व्याजामधील 2.50 रुपये अंतर आहे, तर त्याच व्याजदराचे अंतर माहीत करा. मग आता असा प्रश्न आपल्याला करायचा आहे. 2 बँका आहेत वेगवेगळ्या, मग 500 रुपये आहे मुद्दल. बघा आता हा प्रश्न लॉजिकल कसा करायचा आहे कळी आपण. मग 500 रुपये मुद्दलावरचा जो फरक पडतो व्याजातला तो आपल्याला दिलेला आहे प्रश्नामध्ये. 500 रुपये मुद्दल, 500 रुपये मुद्दल, त्याला व्याजातला जो फरक आहे तो दिला आहे 2.50. 2.50. आता आपल्याला माहीत नाही की त्यांच्या व्याज दराचे अंतर माहीत करा असं विचारलं. म्हणजे वेगवेगळ्या बँकांचं व्याज दराचा आपल्याला काढायचं आहे. आता हा 2 वर्षाचा होता. आता आपल्याला अंतर वेगवेगळ्या बँकातला व्याजाचे दर काढायचे. मग व्याजाचा दर हा दर साल दर शेकडा असा असतो. म्हणजे आपल्याला 100चं काढायचं. मग 100ला किती पडणार, मग 100 रुपये जर मुद्दल असेल तर किती पडणार, तर इथं 1 पडणार. म्हणजे 1 म्हटलं. आता सोडूया आपण 1ची किंमत काढू म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचं व्याज मिळणार. त्याच्यावर आपण 1 वर्षाचं काढू म्हणजे टक्केवारी काढता येईल. बघूया तिरकस गुणाकार केला म्हणजे 100 गुणिले 500 बरोबर 2.50 गुणिले 100 म्हणजेच 1 बरोबर हे 100 न गुणलं तर सरळ 250 झालं भागिले 500.
शून्याला शून्य गेली, 25 × 25, 25 × 50 म्हणजे 1/2. आता 1/2 आलं, हे अंतर आलं, परंतु हे 2 वर्षाचं होतं. आपल्याला व्याजाचा दर पाहिजे, दर हा 1 वर्षाचा असतो, म्हणून ह्याला पुन्हा 2 वर्षाचं 1 वर्ष 2 भागलं पाहिजे, आणि म्हणून ह्याला 2 भागलं तर 1/2 भागिले 1/2 म्हणजेच 1/2. 2 भागायचं, निम्म करायचं म्हणजे 2 भागायचं म्हणजेच 1/2 गुणायचं, आणि हे गुणल्यानंतर तुम्हाला मिळेल 1/4. आणि मग ह्याचं जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं, दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर भाग लागेल 4 2 8 राहिले 2 4 5 20 म्हणजेच तुमचं उत्तर आहे 0.25%. दोन्हीमधलं अंतर असेल व्याजदरातलं, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं उत्तर आहे तो होता पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा कसा आहे. भूमितीय श्रेणीवरती तो प्रश्न आहे. भूमितीय श्रेणीवरचे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे. आपल्याला एक सिरीज दिलेली आहे, श्रेणी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्या पदाला आपण ए म्हणतो, म्हणजे या ठिकाणी एची किंमत जी आहे, हां ए म्हणजे पहिलं पद, तर ए हे आहे 1, ए बरोबर 1 प्रथम पद. त्यानंतर जे आपल्याला कॉमन रेशो असतो त्याला आपण आर म्हणतो, आणि तो आर इथं 2 आहे, म्हणजे पुढच्या पदाला पाठीमागच्या पदाला भागलं की आपल्याला रेशो मिळतो, तो आहे आरची किंमत आहे 2. आणि आपल्याला 10 पदांची बेरीज विचारली आहे, म्हणजे एनची किंमत आहे 10. आता आपल्याला त्याची बेरीज काढायची आहे. करूया आता आपण. त्यासाठी आपल्याला सूत्र माहीत असायला पाहिजे. लक्षात ठेवा, भूमितीय श्रेणी असेल आणि तिथं जर आपल्याला बेरजेचं सूत्र म्हणजे बेरीज करायची असेल त्या श्रेणीची, तर त्याचं सूत्र आहे, मी ते सूत्र लिहून ठेवतो, अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. तर त्याचं सूत्र आहे SN बरोबर, म्हणजे SN म्हणजेच समिशन ऑफ n नंबर, म्हणजेच n क्रमांकांची बेरीज. तर त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. ते काय आहे? ए म्हणजे पहिलं पद कंसात r चा n-वा घात वजा 1 आणि भागिले r वजा 1. आता हे सूत्र 2 पद्धतीने वापरावं लागतं. जर तुमचा आरची किंमत ही शून्यापेक्षा मोठी असेल तर हे सूत्र आहे, शून्यापेक्षा लहान असेल तर मग इथं 1 वजा आर येतं. तर हे या उदाहरणामध्ये आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. ह्याच्यामध्ये आता फक्त मी किंमत भरतोय, म्हणजे मग आता एची किंमत आहे 1, आरची किंमत आहे 2, एनची किंमत आहे 10, हे वजा 1 भागिले इथं आर म्हणजे किती होतं? 2, 2 वजा 1. म्हणजे आता 1 गुणलं काय नाही, गुणलं फरक पडत नाही. 2चा 10वा घात वजा 1 म्हणजे आपलं उत्तर आहे 2चा 10वा घात वजा 1. आणि 2चा 10वा घात येतो, 2चा जर 10 वेळा आपण गुणाकार केला तर तो 1024. 2 गुणले 2 गुणले 2 असं 10 वेळा केल्यानंतर 1024. आणि मग 1024 वजा 1 म्हणजे तुमचं उत्तर असेल 1023. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न मी तोंडी सांगणार आहे तुम्हाला, कारण त्याने तो प्रश्न काय दिलेला पहा. प्रश्न दिला आहे ABCD अशी 4 पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं अशा रीतीने ठेवा तर किती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील, जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत. तर इथं 2 पुस्तकं एकत्रित येता कामा नयेत, A आणि B अशी आहेत. तर ती किती प्रकारे ठेवता येतील? तर 4 पुस्तकं असल्यामुळे 4 × 12 हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही हे होमवर्कला कडून ठेवायचं. मी ह्याचं उत्तर तुम्हाला काढून दाखवलं आहे. तुम्ही फक्त असं मांडायचं, A ते B ठेवायचं नाही, मग इथं C घ्या, इथं B टाका, इथं D का, अशा पद्धतीनं तुम्ही मांडून त्याचं प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं जरा मेंदूला तो एक्झरसाइज मिळेल. तर ह्याचं उत्तर येतं 12, 4 × 12. तर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो काय पहा. एका डब्यामध्ये 2 निळे 4 लाल 5 हिरवे आणि 1 पिवळा चेंडू आहे. तर खालील प्रश्नांसाठी उत्तर द्या, असा प्रश्न तुम्हाला दिला होता. तर आता मी लिहून घेतो. प्रश्नामध्ये काय काय दिले, कुठल्या कुठल्या प्रकारचे चेंडू दिले आहेत पहा. तर निळे चेंडू आहेत 2. निळे किती आहेत? निळे 2. त्यानंतर लाल चेंडू आहेत 4. हिरवे आहेत 5. हिरवे 5 आणि पिवळे म्हणजेच पिवळा एकच आहे, पिवळा चेंडू आहे 1. तर प्रश्न विचारला आहे, जर डब्यातून 3 चेंडू काढले तर 2 लाल आणि 1 हिरवा चेंडू येण्याची संभाव्यता काय? आता हे NCRचं सूत्र आहे, मी तुम्हाला सोडवून दाखवतो, पण मी कन्सेप्ट आता इथं सांगणार नाही, हे सोल्युशन द्यायला लागलं तुम्हाला. तर पाहता ह्यांची एकूण आपण केली तर ह्यांचं एकूण येईल. एकूण चेंडू किती आहेत त्या डब्यामध्ये? 4 5 1 6 4 10 2 12 म्हणजे एकूण 12 आहेत. तर आता बघा मी डायरेक्ट सूत्रात भरतोय. 12तले आपल्याला काढायचे आहेत किती? 3 काढायचे आहेत, नाही का? मग आता ते असं पाहता डब्यात आहेत 12 चेंडू, मला त्यातले काढायचे आहेत किती? 3 काढायचे आहेत. म्हणजे मला 12 मधले 3 चेंडू काढायचे आहेत. पण ते कसले आले पाहिजेत? तर लाल आले पाहिजेत 2, म्हणजे 4 लाल होते,
त्यातले 2 काढायचे आहेत, म्हणजेच 4C2 असं लिहितो, आपल्याला माहिती आहे तुम्हाला. आणि एक चेंडू यायला पाहिजे हिरवा, तर तो हिरवे 5 होते, म्हणजे 5C1. आणि हे कशामधून, तर एकूण चेंडू होते 12C3. झाला. आता फक्त हे सोडवायचं आहे आणि मग आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. समजा आता याचं मांडूया. हे कसं होणार, इथं 2 आहे म्हटल्यानंतर हे 4ची फोड 2 वेळा करतो आपण. 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिले, आता हे 5ची 1 वेळाच मांडायचं आहे, म्हणजे हे 5 मांडलं. आता त्याला भागिले हे आहे, हे 12 आहे, 3 आहे इथं म्हटल्यानंतर आपण 12ची 3 वेळा फोड मारतो. 12 गुणिले 11 गुणिले 10 आणि हे खाली 3 फॅक्टोरियल असतं, म्हणजेच 3 गुणिले 2. आता फक्त हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. करूया. भाग लावतो. 2 के 2 हा, 2 दुणे 4. हां, म्हणजे इथं वर झालं, इथं वर होईल 3 दुणे 6, 6 पंचे 30, 6 पंचे 30. तर खाली भाग लावला. 3 एके 3, 3 चौक 12, 2 एके 2 हा, 2 दुणे 4. हां, म्हणजे तुम्हाला आलं 11 दुणे 22, 22 10 220. ह्या शून्याला शून्य गेली, म्हणजे तुमचं उत्तर आहे 3/22. म्हणजे जी संभाव्यता आहे ती 3/22 हा होता पर्याय नंबर 4. आता पुढचा एक प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय पहा. हा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ चौरसाच्या परिमितीची बेरीज 272 आहे. म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि चौरसाची परिमिती ह्यांची बेरीज 272 आहे. तर वर्तुळाचा व्यास दिला आहे, त्याच्यावरून आपण त्याचा परिघ काढूया. वर्तुळाचा परिघ काढून घेऊ. पाहता, परिघ, वर्तुळाचा परिघ काढला मी. परिघ कसा काढतात, तर पाय डी या सूत्राने काढतात. म्हणजेच मला परिघ मिळेल 22/7 गुणिले डी आपल्याला दिलेला आहे त्यांनी प्रश्नामध्ये. म्हणजे वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 56. किंमत भरली, भाग लावला. 7 एके 7, 7 8 56. ह्या दोघांचा मी गुणाकार केला. 22 8 म्हणजे 8 दुणे 1606, 8 दुणे 1606, 4 1, 8 दुणे 16 1 17, 176 हा परिघ आहे सेमी. आता चौरसाचं परिमिती आणि वर्तुळाचा परिघ यांची बेरीज दिली आपल्याला 272. मग ह्याच्यावर आपण चौरसाची परिमिती काढूया. मग चौरसाची परिमिती किती असेल, चौरसाची परिमिती असेल 272 मधून हे वर्तुळाचं परिघ वजा होईल, म्हणजेच 272 वजा 176. आता 272 मधून 176 वजा केलं, 2 मधून 6 जात नाही, 12तून 6 गेले 6, 4 1, 7 1 8, 17तून 8 गेले 9, ह्याच्या परत तो गेला म्हणजे 96. परिमिती 96 आली. जर चौरसाची परिमिती 96 असेल तर त्याची बाजू असेल 96/4, कारण परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज असते. आणि म्हणून चौरसाची जी बाजू असेल ती असेल 96/4, म्हणजेच 4 दुणे 8, 4 चौक 16, 24 सेमी. आता जर चौरसाची बाजू 24 सेमी असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. कारण आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज विचारली आहे, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. आणि म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ काय मिळणार आहे आपल्याला, बाजूचा वर्ग हे सूत्र आहे. आणि म्हणून 24चा वर्ग बरोबर 576 हे चौरसाचं क्षेत्रफळ मिळेल. आता काढूया वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला माहीत आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात, तर वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे पाय आर वर्ग, किंमत भरली 22/7 गुणिले, आता व्यास दिला आहे 56 आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते, म्हणजे त्रिज्या किती असेल 28 असेल, म्हणजे 28 गुणिले 28. भाग लावतो. 7 एके 7, 7 चौक 28. आता हे 22 तसंच ठेवतो, या दोघांचा गुणाकार करतो, म्हणजे हे 22 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार केला 8 चौक 32 असे 2, 8 चौक 32 असे 2, हा 4 3, 4 दुणे 8 आणि 3 11. आता 22ने ह्या दोघांचा गुणाकार करतो, 22 दुणे 44, हा 4 आले 4, 22 एके 22, 22 आणि 4 26, हा 4 आले 2, 22 एके 22, 22 आणि 2 24, म्हणजे 24 64 हे आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला विचारले दोघांची बेरीज किती, मग याच्यामध्येच आपल्याला 576 मिळवावं लागेल. म्हणजे तुमचं उत्तर आहे 24 64 अधिक 576. 7 4 10 0, 4 1, 7 1 8 8 7 14 4, 4 1 5 1 6, 7 4 10 0, 4 1 30 40, म्हणजे तुमचं उत्तर असेल 30 40 हे पर्याय नंबर 3 आहे. आणि त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन आहे तो काय पहा. हा आपण तोंडीच करायचा आहे, तोंडी करूया. मी उदाहरण समजावून देतो फक्त. तर समजा एका वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने गोळा करून आपल्या वर्ग शिक्षकाकडे दिलेत.
आणि वर्ग शिक्षकांनी 91 रुपये घातले व सर्व 2116 रुपये आपल्या मुख्याध्यापकाकडे जमा केले, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले? आता विद्यार्थी जेवढे आहेत तेवढेच पैसे प्रत्येक विद्यार्थ्याने दिले, पण शिक्षकांनी त्यात घातले ते 91 रुपये. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, तर 2116 मधनं ते 91 शिक्षकांच्या बाजूला काढले, म्हणजे राहिलेले पैसे मुलांचे आहेत ना. म्हणजे करूया ही वजाबाकी. 6 मधून 1 गेले 5, 11तून 9 गेले 2, ह्याच्या परत 1ला गेले 0, म्हणजे 20-25. आता 20-25 रुपये म्हणजे 2025 रुपये मुलाने दिलेत. आता मुलं किती, जेवढी मुलं तेवढेच पैसे प्रत्येक मुलाने दिलेत, मग ह्याचं वर्गमूळ काढावं लागेल. आणि म्हणून 20-25चे वर्गमूळ जर आपण काढलं तर ह्याचं वर्गमूळ काढताना शेवटी 25 आहे, त्याचं वर्गमूळ 5 असतं. आणि हे 20चे आपण अशी फोड पाडतो, हे 5ची पद्धत आहे. तर 20ची अशी फोड पाडतो की ओळीनं संख्या आल्या पाहिजे. 4 20 म्हणजे हे 45चा वर्ग आहे, म्हणजे ती संख्या असेल 45. आणि शेवटचा प्रश्न आपण पाहूया बानो, तो अंकगणिताचे जे काय 25 प्रश्न होते त्यातले हेवी प्रश्न सगळे तुम्हाला मी डिटेलमध्ये सखोल दिलेले आहेत. तर आता पहा, 5 व्यक्ती एकाच निशाण्यावर 6, 7, 8, 9 व 12 सेकंदाच्या अंतराने गोळ्या मारतात, तर एका तासामध्ये ते आपल्या निशाण्यावर एकाच वेळी किती गोळ्या मारतील? अशा वेळेला आपल्याला लसावी काढावा लागतो, आपल्याला माहीत आहे. म्हणून आता आपण लसावी काढूया. म्हणजे 6, 7, 8, 9 आणि 12, 5 व्यक्तींचे 5 वेळा आहेत. पहिल्यांदा लसावी काढावं लागेल. लसावी काढून घेतो मी, भाग लावतो. कशाने भाग लावतो बघा, कशाने लावा. पहिल्यांदा 2ने भाग लावतो. 2 त्रिक 6, 7 तसंच, 2 चौक 8, 9 तसंच, 2 सक्क 12. परत 2ने भाग लावला, हे 3 तसंच, 7 तसंच, 2 दुने 4, 9 तसंच, 2 त्रिक 6. परत 2ने भाग लावला, 3 तसंच, 7 तसंच, 2 के 2 हा 9 तसंच, 3 तसंच. आता परत 3ने भाग लावतो. 3ने भाग लावला, 3 एके 3, 7 तसंच, आता 1 तसंच, 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. आता राहिले 3 आणि 7, म्हणजे 7 आणि 3 इकडे घेतलं, म्हणजेच हा सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. पण सगळा गुणाकार करत बसायचं नाही बाळांनो. आपल्याला माहीत आहे की आपल्याला एका तासात त्या किती वेळा एकत्रित गोळ्या लागतील असे विचारले. मग आता हे सगळं सेकंदात होतं, आणि म्हणून हा लसावी म्हणजे ह्यांचा गुणाकार आहे. मग तोच गुणाकार मी मांडतोय. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3. हा बरोबर आहे का? 3 वेळा 2, 3 वेळा 2 आहे 3, 2 वेळा आणि 7 1 वेळा. आता हे लसावी आहे, ह्याला आपण भागणार कशाला? तासाला. मग तासाचे सेकंद किती होतात? तर 3600 होतात. म्हणजे ह्याला आपण 3600ला भागणार आहोत. आणि हे जे काय उत्तर येईल तेवढ्या वेळा त्यांच्या गोळ्या एकत्रित लागणार आहेत. भागाकार करूया आपण. भागाकार मी करतो पहा. हे बघा, हे 2, 2 दुने 4, 2 के 2, 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, यावरच्या 2 शून्य, म्हणजे हे घालवलं मी. आता परत 3ने भाग लावतो. 3 एके 3, 3 एके 3, वरच्या 2 शून्य. परत 2ने भाग लावतो. 2 के 2 हा 50, म्हणजे तुम्हाला मिळेल 50/7. आता याचं पाणीमध्ये रूपांतर करू, भागाकार करू आपण. 7 7 49 आणि राहिले 1/7. आता 1/7 तास म्हणजे काय, ती एकत्रित भेटणार नाही, म्हणजे पूर्णांकामध्ये उत्तर येईल 7. म्हणजे 7 मिनिटांनी त्या सगळ्यांच्या गोळ्या एकाच वेळी निशाण्यावरती लागतील. तर अशा पद्धतीनं हा पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर होतं. हा जो 25 प्रश्न दिले होते, हे 25 प्रश्न थोडेसे हेवी म्हणजेच असे दिले होते की जे, तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ बंद करून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सोडवल्यानंतर, उत्तर काढल्यानंतर मग तुम्ही व्हिडिओमधलं सोल्युशन तुम्ही पाहायचं आहे. अशा रीतीनं आजच्या या सेशनमध्ये आपण ह्या 25 प्रश्न जे अंकगणिताचे तुम्हाला दिले होते त्याचं मी सविस्तरपणे विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.